करता येईल. फक्त एक सांगा मला, तुमचा म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? कोणतं टेक्स्ट बॉक्समध्ये सांगा फक्त हो म्हणून, मग कसं कळेल. आय एम ऑडिबल टू एव्हरीवन? Yes, sir, you are audible. Yes, sir, you are audible. ओके, ठीक आहे. मग सुरू करू आता. मग मी सांगतो मी थोडंसं. आपण मला असं वाटतं कॉलेज गोईंग स्टुडंट्स असल्यामुळे दोघं पण आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण करू. लँग्वेजमध्ये बोलेल मी. तर स्टार्टला थोडंसं माझ्याबद्दल सांगतो मी की मी 2012 पास आउट आहे मेकॅनिकल ब्रांचचा. 2008 ते 2012पर्यंत मी कॉलेजला होतो आणि 8, 9, 10 सॉरी 9, 10, 11 हे तिन्ही पण वर्षी मी रोटॅकच्या बोर्डला होतो. आधी सब एडिटर, नंतर असिस्टंट क्लब सेल्स डिरेक्टर आणि मग फायनल इयरला क्लब सेल्स डिरेक्टर. त्यानंतर कॉलेजमध्ये मला प्लेसमेंट झालं होतं टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये. पण जॉईन न करता मी प्रिपरेशन स्टार्ट केलं सिव्हिल सर्व्हिसचं आणि 2018ला मी सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया इथे जे स्टॉक मार्केटचं रेग्युलेटर आहे तिथे जॉईन झालो आहे आणि सध्या तिथे जॉब करत आहे मी. आणि त्यासोबत सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होतो मी. त्यात मला मागच्या वर्षी 624 रँक भेटला. तर असं एक ब्रीफ इंट्रोडक्शन माझ्याबद्दल. तर मला सांगायचं हे होतं या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती, एक तर तुम्ही सगळे स्टुडंट्स आहात, आता तुम्ही कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहात. तर या पॉईंटला फक्त मी आधी हे तुम्हाला सजेस्ट करेल की आपलं गोल काय आहे ते क्लिअर ठेवलं तर जास्त बेटर पडेल. मला असं माहिती आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं, इव्हन मी पण जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा 3rd इयरपर्यंत मी काहीच क्लिअर नव्हतो की पुढे करायचं काय आहे. सिव्हिल सर्व्हिसेसला प्रिपरेशन स्टार्ट करायचं की आधी जॉब करायचा. नंतर सिव्हिल सर्व्हिसेस करायचं हे इतकं स्ट्रॉंग पण नव्हतं डोक्यात आधी. तर त्यामुळे हे जे हा टाईम जो असतो की जेव्हा आपण आपलं गोल डिसाईड करत असतो तो टाईम खूप क्रुशियल आहे मला असं वाटतं. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एक मी रिक्वेस्ट करेल आणि की तुमचं गोल जे काही असेल ते आधी तुम्ही डिसाईड करा. थोडंसं त्याला थोडा वेळ द्या की तुम्हाला नेमकं पुढे करायचं काय आहे. त्यासाठी द्या तुम्ही 1 महिना, 2 महिना, 3 महिना स्वतःला विचारा की इंटरेस्ट कशामध्ये आहे माझा, आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला तुमचं पुढचं प्लॅन करण्यासाठी खूप इझी पडेल. जसं समजा तुम्हाला रिसर्च फील्डला जायचं आहे तर मग आत्तापासूनच इंजिनिअरिंगला फोकस करणे जास्त बेटर पडेल. त्या हिशोबाने नंतर एमटेक करून पुढे PhD आणि जे काही करायचं असेल त्या हिशोबाने. तसंच जर तुम्हाला MBAमध्ये इंटरेस्ट असेल पुढे जाऊन तर मग तुम्ही त्यात टार्गेट करणं इझी पडेल. तसंच सिव्हिल सर्व्हिसचं आहे. जर तुम्ही आत्ताच फोकस केलं 3rd इयर 3rd इयरपर्यंत तुम्ही जर क्लिअर केलं की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसच अटेम्प्ट करायचा आहे तर तुम्ही 3rd इयर आणि फायनल इयरला थोडंसं तुमची बेसिक प्रिलिमिनरी प्रिपरेशन तिथून स्टार्ट करता येईल. ज्यामुळे मग नंतर तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल अटेम्प्ट द्याल ते तेव्हा तुम्हाला इझी पडेल. ते गोष्टींबद्दल फॅमिलॅरिटी असेल आणि स्टार्ट करायला इझी पडेल. तर हे बेसिक गोल सेटिंग जे असतं मला ते खूप क्रुशियल वाटतं आणि त्यामुळे सगळ्यांनीच त्याला थोडा वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे मला असं वाटतं तुम्ही क्वेश्चन सांगा मला आणि मग मी त्याला ॲड्रेस करत जाईल. कारण की जर मी असं बोलत गेलो तर नेमकं मला काय म्हणजे तुम्हाला काय पाहिजे आहे हे मला कळणार नाही आणि डिस्कशन खूप वेग होईल आपलं. तर त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही क्वेश्चन्स विचारा मला, आपण मग त्या हिशोबाने पुढे नेऊ प्रोग्राम हा. ओके सर, रोट्रॅक्टर रोहन हियर. सर, याच्या आधी आम्ही गुगल फॉर्म मधून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी गुगल फॉर्म होता तो सर्क्युलेट केला होता. त्याच्यानंतर आम्हाला बरेचसे रिस्पॉन्सेस आले. तर त्यातले जे काही कॉमन रिस्पॉन्सेस आहेत ते आम्ही सॉर्ट केलेले आहेत आणि त्याच्यानुसार मी आणि माझा सहकारी वेदांत आम्ही यापुढे तुम्हाला थोडेफार क्वेश्चन विचारू आणि हे एक इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवू. आणि याच्यानंतर जर अजूनही काही मुलांना वेगळे प्रश्न असतील तर ते सेशनच्या शेवटी आपण विचारू. सर, जसं तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही 3rd इयर मध्ये असताना या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केलात. तर सर, सर्वप्रथम तुमची पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण ते नक्की कोणत्या भाषेतून झालं आणि ह्या गोष्टी UPSC ची तयारी करताना खरंच मॅटर करतात का? अच्छा, तर सांगायचं झालं तर मी आधी वणीमधनं आहे. वणी म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला एक तालुका प्लेस आहे वणी. तिथनं मी माझं प्रायमरी एज्युकेशन आणि त्याला काय म्हणतो आपण हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे HSC
12th तिथनं केलं होतं मी, आणि दोन्ही पण मराठी, म्हणजे सॉरी 10th मराठी मीडियममध्ये होतो मी, आणि 12thला तर मग जनरल होतं, PCMB, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो. तर आता सेकंड पार्ट, की या सगळ्या गोष्टींचा मॅटर करतं का UPSC प्रिपरेशनच्या वेळेस, तर मुळीच मॅटर करत नाही. पण एक असं आहे की तुम्हाला लँग्वेजवर थोडी कमांड तर नक्कीच पाहिजे. बीट इंग्लिश किंवा तुम्ही मराठीवर अटेम्प्ट करत असाल तर थोडी कमांड असणं आवश्यक आहे, आणि त्यातल्या त्यात इंग्लिशवर कमांड तर इन एनी केस आवश्यक आहेच. तर पण असं मला असं वाटतं की याला खूप मोठा फरक पडत नाही, कारण की लँग्वेज ही शेवटी अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे, आणि हा आपण कधी पण डेव्हलप करणं इझिली पॉसिबल आहे. त्यामुळे तुमचं बॅकग्राऊंड काहीतरी असलं की तुम्ही खेड्यामधले असाल, प्राथमिक शाळेतनं, आपल्या जिल्हा परिषद शाळेतनं शिकलेले असाल, किंवा प्रायव्हेट कॉलेजमधून शिकलेले असाल, काहीच मॅटर करत. ही एक लेवल प्लेइंग फील्ड आहे, ज्यात कुठला पण माणूस कुठल्या पण बॅकग्राऊंडचा त्याला कम्पीट करणं पॉसिबल आहे, आणि इवन इव्हेंच्युअली सक्सेसफुल होणं पण पॉसिबल आहे. धन्यवाद सर. जसं आपण आपल्याला माहितीच आहे की UPSCचे 3 वेगवेगळे टप्पे आहेत. तर त्यातला शेवटचा टप्पा म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. तर कॉलेज लेवलला असताना पर्सनॅलिटी ग्रूम करण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्लब्स जॉईन केले होते का, आणि त्याचा किती फायदा तुम्हाला या क्षेत्रामध्ये प्रिपरेशन करताना झाला, आणि तो कशा प्रकारे झाला याबद्दल थोडं सांगा सर. हो, पहिले तर मी रोट्रॅक्टर होतो. आता मी 30 क्रॉस केला त्याच्यामुळे रोट्रॅक्टर नाही आहे. 30 क्रॉस झाल्यामुळे रोट्रॅक्टर नाही आहे मी, पण रोट्रॅक्ट क्लबला होतो मी आधीपासून. जसं मी सांगितलं इंट्रोडक्शनमध्येच, तर मी आधीपासूनच इन्व्हॉल्व्ह होतो क्लबसोबत. त्यामुळे मग सेकंड इयरला मी सब एडिटर होतो क्लबचा, थर्ड इयरला असिस्टंट क्लब सर्व्हिस डायरेक्टर, आणि फोर्थ इयरला क्लब सर्व्हिस डायरेक्टर होतो मी. तर माझ्या मते तुम्ही कुठला पण क्लब जॉईन करा, पण क्लब जॉईन करण्याच्या मागे आपले बेसिक क्लबमधनं मला काय घ्यायचं आहे हे क्लिअर असणं आवश्यक आहे. जसा माझा मेन इश्यू होता कॉन्फिडन्स आणि स्टेज डेअरिंगचा, आणि स्पीकिंग इंग्लिशचा बेसिकली. तर त्यासाठी मला क्लब जॉईन करणं आवश्यकच होतं, हे मला तेव्हा कळलं होतंच कॉलेजमध्ये आल्यानंतर. आणि मग मी प्रत्येक ज्या हे असतात ना आपल्या इनिशियल क्लब सर्व्हिस असतात सगळ्यांच्याच, आपण त्याला काय म्हणतो, इंडक्शन किंवा ओरिएंटेशन जे असतं आपलं फर्स्ट GBN, त्या मी 2-3 क्लबच्या अटेंड केल्या होत्या. आणि त्या अटेंड केल्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासाठी मोस्ट सुटेबल हा रोट्रॅक्ट क्लब आहे, आणि मग त्यामुळे मी असोसिएट झालो होतो क्लबसोबत फर्स्ट इयरपासूनच. आता सांगायचं असं की क्लब्स आवश्यक आहेत का, तर क्लबमधनं काय घेतो आपण ते आवश्यक आहे. बऱ्याच वेळा कसं असतात, लोक क्लबमध्ये येतात, त्यांना इन्व्हॉल्व्ह व्हायचं नसते, जस्ट कॉलेजमध्ये काहीतरी करतो, काहीतरी दिसायचं आहे बा, कुठल्या तरी क्लबचा पार्ट आहे, ते त्यासाठी क्लबचे जॉईन करतात, मग त्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही अनलेस अंटिल यू पार्टिसिपेट यू वोंट गेट द आउटकम्स. त्यामुळे मला असं वाटतं क्लब जॉईन करून त्यात ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होणं जास्त आवश्यक आहे. क्लबचे जे पण काही कामं असतील त्या सगळ्या कामातनं कुठं ना कुठं तुमची पर्सनॅलिटी शेप होत असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठं ना कुठला क्लब जॉईन करा, त्याचा फायदा नक्कीच होईल तुम्हाला. आणि मी असं म्हणत नाही की फक्त इंटरव्ह्यू फेजला त्याचा फायदा होत असतो म्हणून. तो एक एव्हर चेरिशिंग गोष्ट आहे ती, की आपण जे क्लबमधनं शिकतो त्या गोष्टी. जेव्हा प्रिलिमचा आपण अभ्यास करत असतो तेव्हा कामनेस, मेंटल स्टेबिलिटी हे खूप आवश्यक असतं. इवन फॉर दॅट मॅटर मेन्सचा पण अभ्यास करणं ते खूप आवश्यक असतं. तर या गोष्टी जेव्हा आपण क्लबमध्ये टीमवर्क करत असतो, एखाद्या कमिटीत काम करत असतो, त्यातनं याच गोष्टी शिकत असतो आपण. त्यामुळे मला असं वाटतं की क्लबमधून ज्या गोष्टी शिकतो आपण त्या आपल्यासोबत एव्हर लास्टिंग असतात, आणि आपण त्या नेहमीच चेरिश करत असतो. त्यामुळे नक्कीच आय वुड सजेस्ट की बी अ पार्ट ऑफ सम ऑर द अदर क्लब. धन्यवाद सर. सर, या सर बऱ्याचशा म्हणू नको, मुलांचे मी प्रश्न असे होते की आपल्याच कॉलेजचा आहे, दादा ठीक आहे, पण सर नको म्हणून. ओके. हां. दादा, ह्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की बऱ्याच मुलांचे असे प्रश्न होते की UPSCची तयारी इंजिनिअरिंग करत असतानाच करावी का, ती करायची असेल तर मग ती नक्की कोणत्या वर्षापासून तयारी करायची, आणि मग अच्छा. सुरुवात एखाद्याने कशी करावी. अच्छा, ठीक आहे. आधी एक गोष्ट की इंजिनिअरिंग आणि किंवा फॉर दॅट मॅटर कॉलेज लाईफ हा आपल्या लाईफचा खूपच इम्पॉर्टंट आणि खूप इंटिग्रल पार्ट असतो. तर मला असं वाटते की खूप जास्त बर्डन घेऊन इथे अभ्यास करण्यापेक्षा ना तो एन्जॉय करा हा पार्ट. फक्त तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲटलीस्ट आपलं गोल जर डिसाईड केलं की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसच करायचं आहे किंवा अजून कुठलं क्षेत्र निवडायचं आहे, तर ते ठीक आहे तुम्ही. पण मला असं वाटते आत्तापासून अभ्यास करून स्वतःला बर्डन करून घेणं हे खूप जास्त होऊन जातं. कॉलेज लाईफ इज अबाउट लर्निंग आणि हॅव्हिंग फन. त्यामुळे गोल डिसाईड करा,
पण त्याच्यामागे धावू नका कॉलेज लाईफमध्ये. फक्त त्याबद्दलचे बेसिक इन्फॉर्मेशन गोळा करून ठेवून घ्या. जेव्हा कसं होईल की तुम्ही जेव्हा कॉलेज पासआउट व्हाल तेव्हा त्या इन्फॉर्मेशनच्या भरोशावर तुम्हाला पुढची स्टेप काय घ्यायची आहे हे ठरवता येईल. पण असं नाही की याचा अभ्यास आत्तापासून सुरू करून द्या आणि त्यात तुम्ही दिवसभर मग त्यात तुम्ही देत आहात. कॉलेजचा जो आपला करिक्युलरचा अभ्यास आहे, करिक्युलमचा अभ्यास आहे, तो करता येणार नाही. असं करू नका. आय वोंट सजेस्ट दॅट. नक्कीच सर. पण काही असे देखील प्रश्न आहेत की सायमल्टेनियसली आम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, जसं की एनसीईआरटी वाचणं वगैरे. तर ज्या मुलांनी अशा प्रकारची तयारी सुरू केली आहे त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करू शकाल, की तुम्ही आता एनसीईआरटीच्या नोट्स काढणं या सगळ्या गोष्टी असतील, तर या लेवलला मुलांना कळत नाही की कसा स्टार्ट करावं, कशा पद्धतीने नोट्स काढाव्यात. तर जी मुलं सध्या कॉलेजमध्ये असतानाच थोडंफार याचं बेसिक प्रिपरेशन करायला स्टार्ट करतायत, त्यांच्यासाठी सर तुम्ही काय सांगाल? अच्छा. आधी तशी चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्टार्ट एनसीईआरटीवर नाही करताय. त्या सगळ्यात बेसिक गोष्टी असतात. तर एनसीईआरटीच्या नोट्स आधीच काढू नका. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण फर्स्ट टाइम एनसीईआरटी वाचतो तेव्हा असं वाटतं की सगळंच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधलं. त्यामुळे आपण भराभर नोट्स काढतो, सगळ्याच नोट्स काढत बसतो आपण. तर माझंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा एनसीईआरटी स्वतःहून वाचा. तीच एनसीईआरटी सेकंड टाइम वाचून 4-5 लोकांना डिस्कशनचा ग्रुप बनवा. एक ॲट मॅक्स 5 लोक, 5च्या वर नाही. 5 लोकांचा ग्रुप बनवायचा. त्यात मग एक टॉपिक घेऊन एनसीईआरटी मधला की त्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय अंडरस्टँड झालं आहे यावर एक हेल्दी डिस्कशन घ्यायचं. त्या हिशोबाने कसं होईल की अंडरस्टँडिंग मला जास्त हेल्प होईल. कारण हा ना सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम थोडा अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यासाठी जेव्हा आपण इंटरॅक्शन करतो लोकांसोबत तेव्हा जास्त बेटरपणे ते आपल्याला ॲसिम्युलेट होईल ती इन्फॉर्मेशन. त्यामुळे आय वुड सजेस्ट की डोंट गो फॉर नोट्स इन द फर्स्ट ऑर सेकंड रीडिंग. गो फॉर डिस्कशन्स. आणि आफ्टर दॅट तुम्ही नोट्स नोट्स काढायला तुम्ही स्टार्ट करू शकता. पण ओके सर. एनसीईआरटी फॉर मी एनसीईआरटी इज अ गुड स्टेप टू स्टार्ट. सर त्याच पद्धतीने कॉलेजमध्ये असताना जसं की जीके हा एक युपीएससीचा इंटिग्रल पार्ट आहे, तर कोणत्या प्रकारचे न्यूजपेपर तुम्ही वाचत होता किंवा तुम्ही सजेस्ट कराल विद्यार्थ्यांना, आणि कशा पद्धतीने ते वाचले पाहिजेत की जेणेकरून विद्यार्थी त्याच्यामध्ये तासनतास न राहता प्रॉपरली जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टींच्या नोट्स काढू शकतील? हां. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ना कसं होतं, आपण UPSC करायचं आहे असं घेतो आणि आपण त्यात डिरेक्टली उडी मारतो. मग त्यातल्या जे जे लागणारे बुक्स आहेत किंवा जे कॉमनली सजेस्टेड न्यूजपेपर्स आहेत त्याचा आपण वाचणं सुरुवात करतो. पण मला असं वाटतं ना, असं करू नका. पहिले UPSCचा स्कोप काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. जसं सिलेबस जो आहे मेन्सचा तो घ्या एकदा. तो बघा. तो म्हणजे तो बघत राहा कंटिन्युअसली की या सिलेबसमध्ये नेमकं दिलं काय आहे. कारण शेवटी सिलेबसमध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत आपल्याला त्याच गोष्टी करायच्या आहेत. जर आपण सिलेबस न बघता न्यूजपेपर किंवा बुक्स वाचणं सुरुवात केलं तर अनएंडिंग आहे ते. याच चुका मी माझ्या पहिल्या 3 अटेम्प्टला केल्या होत्या की मी बुक्स घ्यायचो आणि बुक्स वाचत बसायचो खूप सारा, की असं वाटायचं यार की नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे, नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच नॉलेज इम्पॉर्टंट आहे. पण जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर काही बेसिक सेट असतात. एक बेसिक सेट ऑफ बुक्स आहेत आणि त्यातून लागणारा बेसिक सेट ऑफ अभ्यास आहे. त्यावर फोकस करणे जास्त आवश्यक आहे दॅन इन्क्रीजिंग नॉलेज. तुम्हाला नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी लाईफ पडला आहे पूर्ण. त्यात डाऊटच नाही की नॉलेज असलं पाहिजे म्हणून. पण एक लिमिट असणं आवश्यक आहे. कुठे ना कुठे एक लिमिट ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी मला असं वाटतं सिलेबसची फ्रेमवर्क काय आहे ते बघायचं आणि त्याचसोबत पास्ट क्वेश्चन पेपर जे आहेत मेन्सचे किंवा प्रिलिम्सचे त्यात एक नजर ठेवायची की स्कोप काय आहे क्वेश्चनचा स्कोप काय आहे कळलं एकदा आपल्याला तर आपल्याला जे पण रिसोर्सेस आपण वाचणार आहेत, जे पण सोर्सेस आपण वाचणार आहेत ते कॉन्साइज करता येईल आणि ते त्याला म्हणजे वाचून रिवाईज करून प्रॅक्टिस करणं इझी होईल. ही जी चूक मी आधी केली होती ती सांगत आहे की तुम्ही कोणीच ती रिपीट करू नये ही माझी इच्छा आहे. आता सेकंड गोष्ट की न्यूजपेपरमध्ये काय वाचलं पाहिजे. तर एक आहे की पॉलिटिकल पार्ट असतो न्यूजपेपर जनरली की पार्टीजबद्दल असतं की यांचं भांडण सुरू आहे, 2 पार्टी आणि याला असं म्हटलं त्यानंतर असं म्हटलं, तर नॉट रिलेव्हंट ॲट ऑल. सेकंड असतं आता आपण आता जसं मी सिलेबस वाचला आहे त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक फ्रेमवर्क आहे की कसं जायचं म्हणून. तर जसं मेन्समध्ये GS2चा पेपर आहे, पॉलिटी असतं, इंटरनॅशनल रिलेशन्स असतात आणि काही सोशल सेक्टर्स डेव्हलपमेंट असतं. तर मग मी न्यूजपेपरमध्ये काय बघणार आधी की चला कॉन्स्टिट्यूशनचा ही फ्रेमवर्क आहे. मग त्याबद्दल काही न्यूज आहे का न्यूजपेपरमध्ये. जसं
पार्लमेंट फंक्शन करत नाही आहे, पार्लमेंटमधला 0 आवर काढला आहे आता, तर ती एक न्यूज आहे, ती कामाची न्यूज आहे. मग त्यात क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो की इन द रिसेंट टाइम्स इंडिया हॅज विटनेस डिक्लाइन ऑफ पार्लमेंट. म्हणजे व्हॉट डू यू थिंक ऑन दिस अँड कमेंट असं. तर मग यात ते लिहिणं आवश्यक आहे की 0 आवर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन पार्लमेंट. जेव्हा आपण तो 0 आवर काढतो, सॉरी क्वेश्चन आवर काढतो, त्याचा अर्थ हा आहे की गव्हर्नमेंटचा चेक जो असतो तो काढला आपण. कारण क्वेश्चन आवरमध्ये आपण गव्हर्नमेंटला क्वेश्चन विचारतो, म्हणजे बेसिकली एमपीज, आणि त्यांच्याकडनं उत्तर घेतो. हा त्यावर चेक्स अँड बॅलन्स ठेवण्याचा पार्ट आहे. तर हा क्वेश्चन आवर काढल्यामुळे पार्लमेंटची सिस्टीम आहे तर डिक्लाइन झाला आहे. तर ही न्यूज या अँगलने इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो मी की क्वेश्चन पेपर सिलेबसचा फ्रेमवर्क डोळ्यासमोर असणं खूपच आवश्यक आहे. तसंच इकॉनॉमीत आलो आपण तर इकॉनॉमीच्या पेजवर जनरली आपल्याला बॅकग्राऊंड नसल्यामुळे जो इकॉनॉमीचं पेज असतं तो खूप कठीण जातं, अवजड जातं. ते असं वाटतं की हे काय दिलं आहे, काय काही कळत नाही त्यातल्या गोष्टी. तर त्यासाठी बेस्ट सजेस्ट करेल मी की एक इकॉनॉमीचं पुस्तक कुठलं पण घ्या बेसिक. तर तुम्हाला मी सजेस्ट करेल की दिल्लीचा क्लास आहे श्रीरामचा, श्रीराम IASचा, त्याचं एक बुकलेट आहे इकॉनॉमीवर. त्यातले काही बेसिक सेट ऑफ चॅप्टर्स आहेत ना ते करून घ्यायचे आधी. इन्फ्लेशन, टॅक्सेशन, आणखी GDP बद्दल चॅप्टर आहे. त्यामुळे कसं होईल की बेसिक्स एकदा टर्म आपल्याला क्लिअर झाल्या की इकॉनॉमीला अप्रोच करणं इझी पडेल, त्यामुळे पेपर वाचणं इझी पडेल. ठीक आहे, मी क्लिअर आहे गोष्टीबद्दल. येस सर. सर याच्यानंतर आपण प्रॉपरली तुमची UPSCची तयारी कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं, कोणते ऑप्शनल सब्जेक्ट होते, याच्याबद्दल आपण डिटेल बोलू. आणि त्याच्यासाठी सर मी माझा सहकारी वेदांत याला पुढचे क्वेश्चन विचारायची विनंती करतो. ओके. ओके. हॅलो सर. हॅलो. सर्वप्रथम तर सर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो का, म्हणजे असं म्हणतात की आपण कोणतीही गोष्ट करताना आपला व्हाय क्लिअर असायला हवा. तर म्हणजे तुमचा काय उद्देश होता की तुझा आवाज येत नाही. हॅलो. हॅलो. हा, तुझा आवाज कटला होता मध्ये, एकदा पुन्हा बोल ना. आता येतो. हो बोल ना. म्हणजे आपला व्हाय क्लिअर असायला हवा असं म्हणतात. तर मग म्हणजे तुमचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्यामागचा म्हणजे उद्देश काय होता मुख्य, म्हणजे काय म्हणून तुम्हाला त्यात जायचं होतं असं? बरोबर. तर आधीच ना व्हाय मी थर्ड इयरला खूप क्लिअर यावर फोकस केला होता की नेमकं मला करायचं काय पुढे म्हणून. तर असं होतं की इंजिनिअरिंगमध्ये इतका इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे मग एक असं होतं की पब्लिक सर्व्हिसमध्ये एंट्री करायची आहे. तर पब्लिक सर्व्हिस कोणता चॅनल आहे ज्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित करता येणं पॉसिबल आहे मला. तर आधी विचार केला की NGO बद्दलचा. पण NGOमध्ये असं आहे की तुमच्याकडे काम करण्यासाठी काम खूप जास्त आहे, पण ऑथॉरिटी जी असते ती कमी आहेत, रिसोर्सेस जे असतात ते कमी असतात, त्यामुळे ते ऑप्शन कट झालं होतं. मग असं कुठलं ऑप्शन आहे मी असं बघितलं होतं की ज्याच्यामध्ये ऑथॉरिटी आहे माझ्याकडे, म्हणजे बेसिकली पॉवर आहे माझ्याकडे, आणि त्यासोबत माझ्याकडे आहेत रिसोर्सेस जे एम्प्लॉय करून मी काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट करू शकतो. तेव्हा असं वाटलं की सिव्हिल सर्व्हिसेस जी जी सिव्हिल सर्व्हिसमधून जे असतात पोस्ट ते लोक ऑफर करतात UPSC, ते असं वाटलं की ते एक मिनिंगफुल चॉईस आहे. तर त्या हिशोबाने मग मी पब्लिक सर्व्हिस विथ हॅव्हिंग ऑथॉरिटी आणि रिसोर्सेस ॲट माय डिस्पोजल, त्यामुळे मी चूज केलं सिव्हिल सर्व्हिसेस. ओके. सर आणखी एक की म्हणजे ही स्पर्धा एक तर खूप मोठी परीक्षा आहे. तर या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी असे तुमच्या मते असे कोणते गुण स्पर्धकामध्ये असायला हवेत जेणेकरून या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे त्याला त्या सगळ्या गुणांचा फायदा होईल? गुण यार खूप डिफिकल्ट प्रश्न आहे ॲक्च्युली हा. कारण प्रत्येक पर्सन हा डिफरंट असतो, त्याच्याकडचा स्किल सेट डिफरंट असतो. त्याच्यामुळे मी काही स्पेसिफिक असं सांगणार नाही की कुठले गुण आवश्यक आहेत. मी सांगतो की काय गोष्टी लागतात यासाठी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मला असं वाटतं ना, कमिटमेंट लागते. की जर तुम्ही त्या गोलबद्दल कमिटेड असाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला तुमचं एम क्लिअर असेल की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस करायचा आहेच, तर मग काही प्रॉब्लेम नाही. मग बाकीचे आपल्याकडे ज्या पण आपल्या काय म्हणता येईल विकनेस आहेत आपल्या, त्यावर आपल्याला वर्क करून जे त्या आपल्या स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करणं पॉसिबल आहे. पण जर त्यात तू असं म्हटलं की एक क्वालिटी कुठली असेल, तर मी सांगेल की पर्झिव्हरन्स लागेल. पर्झिव्हरन्स
नक्कीच लागेल. ओके. आणखी एक सर, म्हणजे जे आम्ही गुगल फॉर्म थ्रू क्वेश्चन घेतले त्यातला एक क्वेश्चन होता, म्हणजे बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन विचारला, या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सोशल मीडिया किंवा आणखी बाकी जे काही डिस्ट्रॅक्शन्स असतील त्यापासून कसं स्वतःला तुम्ही दूर ठेवलं, किंवा आणखी तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हां, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुमच्या जनरेशनला थोडं डिफिकल्टच आहे ॲक्च्युली सोशल मीडियापासून दूर ठेवणं. पण माझं असं होतं की मला फेसबुक, इंस्टाग्राम हे खूपच ओव्हरवेल्मिंग वाटायचे. असं वाटायचं हे खूप जास्त त्यावर चालतात, डिस्कशन चालतात किंवा पोस्ट असतात. त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तर मी नव्हतोच. त्याला थोडं दूर स्वतःला ठेवलं होतं मी. व्हॉट्सॲप मी यूज करायचो, कारण की असं होतं की खूप त्याला काय म्हणतात, त्याचा यूज कसा करतो आपण त्यावर डिपेंड करतं की ते बून आहे की बेन आहे. त्यामुळे मी असं काही सांगणार नाही की तुम्ही फेसबुक आणि इन्स्टा जॉईन करू नका. शेवटी त्याचा यूज तुम्ही कसा करता आहात त्यावर डिपेंड करेल ते. कारण की एक आता मी जो ऑल इंडिया रँक 8 आहे अभिषेक सराफ, त्याशी माझं बोलणं होतं मागे, तर तो सांगत होता की फेसबुकवर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे चॅनल आहेत. त्यात ते लोक बरेच इंटरेस्टिंग केस स्टडीज लोक तिथे शेअर करत असतात. तो तिथनं तो यूज करायचा, तिथनं केस स्टडीज तो घ्यायचा आणि तो आपल्या आन्सरमध्ये कसं त्याला इन्कॉर्पोरेट करता येईल ते तो बघायचा. तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की इट इज नॉट अबाउट युझिंग ऑर नॉट युझिंग, हाऊ यू यूज इट दॅट इज इम्पॉर्टंट. त्यात किती वेळ ओके, द्यायचा आहे, किती वेळ नाही द्यायचा आहे आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हा सफिशियंट. बरोबर. सर आणखी एक प्रश्न असा आहे की म्हणजे युपीएससी करत असताना किती नाही म्हटलं तरी एक अनिश्चितता तर असणारच. तर असं म्हणजे तुमच्याकडे आता इंजिनिअरिंग जरी बॅकअप ऑप्शन होतं तरी सुद्धा 3-4 वर्ष युपीएससीची तयारी केली आणि त्यानंतर पुन्हा इंजिनिअरिंग साईडला येऊन म्हणजे काम करणं, हा एक बरोबर असा बॅकअप वाटतो का तुम्हाला, का आणखी दुसरा काही बॅकअपचा विचार केला होता तुम्ही? हा एक चॅलेंज तर नक्कीच आहे की, कारण कसं आहे शेवटी 8 लाख लोक बसतात एक्झामला, त्यातनं शेवटी पोस्ट असतात. यावेळेस तर 900 पोस्ट होत्या, मागच्या वर्षी 800 पोस्ट होत्या. त्यामुळे नक्कीच ही डिफिकल्ट एक्झाम आहे. त्यामुळे डोक्यात एक ठेवायचं की आपण मेहनत पूर्णच करणार आहे, तर त्यात डाऊटच नाही. कमिटमेंटबद्दल काही इश्यू कधीच नसणार आहे. पण एक लकचा फॅक्टर असतो. हो. जसं आता माझ्या पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस नेमक्या मेन्सच्या वेळेस मला टायफॉईड झाला होता, त्यामुळे मेन्स अपेअर करणं पॉसिबल नव्हतं मला. जेव्हा थर्ड अटेम्प्ट होता तेव्हा असं झालं की माझा हात हा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे लिहिणं पॉसिबल नव्हतं. तर या गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या होत्या. त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात, त्याची एक नोंद घ्यायची. आणि माझं जे अंडरस्टँडिंग आहे आता इतके वर्ष मी ते दिलं आहे, त्यानंतर मला असं वाटतं की खूप वेळ देणं बरोबर नाही आहे या एक्झामला. तर आय वूड सजेस्ट की तुम्ही एक दोन वर्षासाठी ठेवा तुमच्याकडे की तुम्ही होल हार्टेडली तयारी करणार आहे सिव्हिल सर्व्हिसची. जर तुम्हाला 2 अटेम्प्टमध्ये सक्सेस भेटत नसेल तर गो फॉर अ बॅकअप. आता प्रत्येकाचं बॅकअप डिफरंट असणार आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी एक बॅकअप तुम्ही प्लॅन बी एक करून ठेवा आपला, की जर पहिले 2 अटेम्प्ट माझं नाहीच झालं, चुकून नाहीच झालं माझ्याकडनं, तर चुकून माझ्याकडे नाही झालं तर मी आधी एक जॉब केला त्यामध्ये आणि सोबत अभ्यास केला. कारण मला असं वाटतं की जेव्हा पहिल्या 2 वर्षामध्ये आपण खूप चांगला अभ्यास करतो, त्यांनी आपलं फाउंडेशन एक तयार होतं, खूप डिस्टिंक्ट आणि खूप क्लिअर स्ट्रॉंग फाउंडेशन तयार होतं. त्यामुळे त्यानंतर तुम्ही जॉब जरी करीत असाल तर सोबत तुम्हाला तयारी करणं 100% पॉसिबल आहे. ओके. सर आणखी पण असं एक म्हणजे बऱ्याच जणांचा विचार होता की युपीएससीच करत हा आवाज असताना आता येतोय सर? हॅलो? हॅलो. हॅलो? तुझा आवाज येत नाही. हॅलो? आता येतोय का सर मी एकदा बघ? लिंक वरून पुन्हा जॉईन करतो, बघतो काहीच वेळ. हा, ओके, चालेल. हॅलो. हा, हॅलो, आता येतोय का सर? हां, येतोय आवाज? हो हो, येतोय. बऱ्याच जणांचं असं विचारणं होतं की युपीएससीच करत असताना एमपीएससी किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणं योग्य राहील का? ते पण सोबत होऊ शकते का या गोष्टी? हो, नक्कीच पॉसिबल आहे. एम-पी-एस-सी तर नक्कीच पॉसिबल आहे, कारण सिलेबस बऱ्यापैकी सिमिलर असतो.
पण MPSC थोडी फॅक्च्युअल प्रश्न खूप जास्त विचारतो. तर त्यामुळे पहिल्या अटेम्प्टला तर थोडंसं मला वाटतं जर तुम्ही कमिटेड असाल UPSC बद्दल तर गो फॉर UPSC. जसं तुम्हाला आधीच म्हटलं आहे मी. फ्रॉम सेकंड अटेम्प्ट यू कॅन थिंक ऑफ अदर एक्झाम्स. आणि या एक्झाम्सला तुम्ही पहिल्या अटेम्प्टला ॲज प्रॅक्टिस म्हणून देणं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. चला बा UPSC अभ्यास करतोय मी, पण चला अटेम्प्ट करून बघू. त्यामुळे कसं त्या एक्झामची आयडिया येऊन जाईल, बस तेवढंच. पण पहिल्या वर्षी नकोच, माझ्यामध्ये तयारी करू नकाच. ओके. आणि UPSCच्या प्रिपरेशनमध्ये सर कोचिंगचा रोल कसा होता तुमच्या बाबतीत? आणि म्हणजे कोचिंग घ्यायला पाहिजे का काही गरजेचं नाही एवढे? सगळ्यांना कोचिंगचा रोल खूप डिफरंट असतो प्रत्येक लोकांसोबत. आजकाल झालं असं आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इतके सारे रिसोर्सेस अवेलेबल झालेले आहेत की क्लास न जॉईन करता पण करणं पॉसिबल आहे. मी माझ्या वेळेस जॉईन केलं होतं ज्ञान प्रबोधिनी पुणेमध्ये. कसं आहे ना, आता समजा आपण बस स्टँडला पोहोचला एखाद्या सिटीमध्ये आणि आपल्याला जायचं असेल कुठे एका पर्टिक्युलर पॉईंटला, जर आपण कुणाला विचारत गेलो तर लवकर पोहोचू, पण स्वतःहून जायचं म्हटलं थोडा वेळ लागेल. तर तो एक हँड होल्डिंगचा पार्ट असतो, तो क्लासमुळे थोडासा इझी होऊ शकतो. यासाठी म्हणजे कारण कसं आहे की यातले जे विषय आहेत सिव्हिल सर्व्हिसचा जो आपण अभ्यास करतो, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं किंवा हिस्ट्री झालं, फॉर दॅट मॅटर जिओग्राफी झालं, हे विषय आपल्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे नाही आहेत. त्यामुळे अंडरस्टँड मला किंचित वेळ लागतो. होत नाही असं नाही आहे, किंचित वेळ लागतो. जर कोणी तुम्हाला समजवलं तर इझी पार्ट आहे तो. आणि असं म्हणायचं आहे की आजकाल यूट्यूबवर इतके सारे लेक्चर्स पडलेले आहेत क्लासेसचे डिफरंट, तर ते पण सफिशियंट होऊ शकतात. त्यामुळे बरोबर. गायडन्स आवश्यक आहे दॅन क्लास. गायडन्स इज बेटर वर्ड. बरोबर. सर आता मग आपण यात आपल्यापैकी बऱ्याच पार्टिसिपंट्स मध्ये असे म्हणजे काही जण तयारी करणारे आहेत, काही जण तयारी स्टार्ट करणारे आहेत. तर हो. त्यांच्या दृष्टीने त्यांनी असे विचारलंय की तुम्ही म्हणजे कोणत्या विषयासाठी कोणते बुक्स किंवा कोणत्या नोट्स किंवा कोणते ब्लॉग्स, वेबसाईट काय रेफर केले का? बरं, सांगतो तर मी एकदा एक एक इन ब्रीफ. हा. हो. मी प्रिलिम्ससाठी एकदा सांगतो बुक लिस्ट काय होती माझी, आणि मग मेनसाठी सांगतो मी काय बुक हो लिस्ट चालेल. होती. प्रिलिम्ससाठी होतं हिस्ट्रीला म्हटलं तर स्पेक्ट्रम, आणि हिस्ट्री स्पेक्ट्रम. कल्चरसाठी नितीन सिंघानिया एक IAS होता माणूस, त्याचे हँड रिटन नोट्स आहेत, त्या केले होते. जिओग्राफीला 11th क्लासचे NCERTs आहेत दोन, एक इंडियन फिजिकल NCERT आहे आणि एक फंडामेंटल्स ऑफ जिओग्राफी नावाची NCERT आहे. त्या दोन NCERTs प्लस GC लिऑंगचं एक बुक आहे जिओग्राफीचं, ते बुक. हे तीन गोष्टी मी जिओग्राफीला केल्या होत्या, अलॉंग विथ मॅप्स खूप आवश्यक आहे जिओग्राफीला. त्यासाठी ॲटलास कुठला पण घेऊन यायचा आणि त्यात चाळत राहायचा. हे झालं. पॉलिटीला एकच बुक आहे लक्ष्मीकांत, ते मोर दॅन सफिशियंट आहे. नंतर इकॉनॉमीसाठी जसं आधी म्हटलं मी की श्रीराम IAS या क्लासच्या नोट्स आहेत, त्या नोट्स मी रेफर केल्या होत्या. एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS हा क्लास आहे दिल्लीचा, त्याच्या नोट्स मी रेफर केल्या होत्या. एन्व्हायरमेंट अजून काही बाकी आहे का? करंट अफेअर्ससाठी विजन IASचं जे हे असतं मटेरियल जे असतं ते रेफर केलं होतं मी. अजून कुठला विषय उरला आहे का? नाही सर, विषय झालेत. बाकी स्टॅटिक आणि डायनामिकचा पोर्शन म्हणजे तो कसं? इथिक्ससाठी इथिक्स. हो, नाही प्रिलिम्स आता आधी कव्हर केलं मी, आता मेन्स सांगतो मी. हा. तर मेन्ससाठी GS1ला हिस्ट्री, मला ऑप्शनल हिस्ट्री होता, त्यामुळे हिस्ट्रीला मी खूप डिफरंट नाही वाचलं होतं. तरी पण बेसिक बुक हेच आहे स्पेक्ट्रम. आणि मेन्ससाठी मग हे आहे स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बाय बिपिन चंद्रा, ते एक बेटर बुक आहे GS1 हिस्ट्रीसाठी. मेन्ससाठी जिओग्राफीला परत हे तीन बुक सेम. सोशल इश्यूज याला ॲज सच बुकची गरज नाही आहे. विजन IAS क्लासच्या नोट्स काही होत्या, त्या आम्ही कधी काही रेफर केल्या होत्या, पण इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्याऐवजी सोशलॉजीची NCERT आहे क्लास 12th, येलो कलरची NCERT आहे, तिचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही आता मला, पण येलो कलरची NCERT आहे क्लास 12th, दॅट इज सफिशियंट. GS1 झाला. तर GS2 पेपर डायनॅमिक आहे. GS2 आणि 3 पेपर डायनॅमिक आहे. तर GS2 मध्ये बेसिक सेट जो आहे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा, तो लक्ष्मीकांत, त्यासोबत न्यूजपेपर्स.
न्यूजपेपरमध्ये जे इश्यूज सुरू आहेत त्यातनं स्कॅन करत राहायचं आपण आणि फक्त नोटिंग करून ठेवायचं की कुठला इश्यू आहे, तो सिलेबसमधल्या कुठल्या पॉईंटची लिंक आहे, फक्त ही नोटिंग करून ठेवून द्यायची आपल्या बुकमध्ये. तर हे झालं. सोशल डेव्हलपमेंट किंवा सोशल सेक्टरसाठी स्कीम्स आवश्यक आहेत. त्यामुळे स्कीमचं बेसिक स्कीम काय होता आणि त्याचा आउटकम काय होत आहेत, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे आवश्यक आहे. त्यातला थर्ड पार्ट मला वाटतं NGO वगैरे आहे, NGO SSG हा पण एक पार्ट आहे. तर त्या पार्टसाठी पण न्यूजपेपर्स ठीक आहेत. नंतर लास्ट पार्ट आहे IRचा पार्ट आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स. त्यासाठी व्हिजन IS क्लासचे हे नोट्स असतात. ते मेन्स 365 नावाचा त्यांचा एक सेगमेंट असतो, मेन्स 365. तो मी रेफर केला होता आणि अलॉंग विथ इट न्यूजपेपर. आता एक सांगायचं असं आहे तुम्हाला की थोडंसं पेपर 2 हा डायनॅमिक आहे. त्यातलं तुम्ही बुकमधलं वाचलं आणि तेच पडेल क्वेश्चनमध्ये असं नक्कीच नाही आहे, शक्यच नाही आहे, ते कधी पॉसिबल होणारच नाही. त्यामुळे मला असं वाटते की GS 2साठी एक इन्साइट्स ऑन इंडिया नावाचं चॅनल आहे. सगळ्यांना ते माहिती असेल जनरली, जे लोक स्टार्ट केला तयारी त्यांना. इन्साइट्स ऑन इंडिया, त्यात ते काय करतात की दर दिवशी हिंदू किंवा एक्सप्रेसवर काही क्वेश्चन्स काढतात ते आणि ते आपल्या वेबसाईटवर पोस्ट करतात. समजून घ्या त्यांनी आज टाकले 10 प्रश्न, तर 10पैकी 10 प्रश्न पण रिलेव्हंट आहे असं नसतात. त्यातले हार्डली 1-2 प्रश्न कामाचे असतात, तर ते बघत राहायचे. त्यामुळे कसं आहे की ते क्वेश्चन बघितले आपण, त्यामुळे आपल्या डोक्यात थॉट काय तर ते बघायचे आणि त्यांनी आन्सर काय लिहून दिले आहे मग ते बघायचं. त्यामुळे कसं होतं की आपण बेसिक तर वाचलं लक्ष्मीकांतकडनं, आणि ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अप्लिकेशनसाठी ती जी एक्सरसाइज आहे क्वेश्चन्सवाली, ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते करणं मी नक्की सजेस्ट करेल. ठीक आहे, हे झालं GS 2चं. GS 3चं इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरनल सिक्युरिटी हा पार्ट आहे. तर या पार्टसाठी पण व्हिजन ISच्या नोट्स असतात, व्हिजन IS या क्लासच्या. मेन्स 365 असं असतं त्यांचं एक सेगमेंट. तर मी तो पार्ट तिथून कवर केला होता आणि अलॉंग विथ इट न्यूजपेपरमधलं जे डेली बघत राहायचं काय त्या मी तुम्हाला आधी म्हणतो ना की न्यूजपेपर वाचायचा म्हणजे नेमकं काय वाचायचं, तर त्या टॉपिकची लिंक ज्या काही गोष्टी न्यूजपेपरमध्ये दिसतात त्या नोट करून घ्यायच्या आपल्याकडे. आणि नोट एकदम शॉर्ट नोट करायच्या, की जसं एक न्यूज असेल त्याची हार्डली तुम्ही त्याच्याबद्दल हार्डली म्हणतोय मी 10 लाईन्स लिहिल्या पाहिजे, ॲट मॅक्स 10 लाईन्स, त्याच्यावर नाही. कारण रिटेन्शन होत नाही. आपण नोट्स काढतो एक न्यूजपेपरचे, आपण 10 पेज नोट्स काढतो, 5 पेज नोट्स काढतो, पण लक्षात राहत नाही ते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की शॉर्ट नोट्स काढायच्या, कन्साइज नोट काढायच्या की ज्या डोक्यात राहील आपल्या एवढ्या. ठीक आहे, तर हा झाला GS 3चा पार्ट कव्हर केला आहे. आता एथिक्स म्हणजे GS 4. तर त्यासाठी मी लेक्सिकॉन पब्लिकेशनचं एक बुक आहे, लेक्सिकॉन त्याचं नाव आहे वाटतं बहुतेक त्या बुकचं. त्यात सगळ्या बेसिक टर्म्स आहेत इथिक्सबद्दलच्या, त्या टर्म्स दिल्या आहेत, काही थेअरीज दिल्या आहेत. तर तो पार्ट आहे इथिक्स आम्ही तिथनं कव्हर केला होता. आणि अलॉंग विथ इट क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे इथिक्ससाठी. कारण इथिक्स हा खूपच डायनॅमिक आणि पर्सनल सब्जेक्ट आहे. त्यात तुम्ही ॲज अ पर्सन कसे आहात त्या हिशोबाने तुमचे आन्सर्स असणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खूप सारे क्लासेस आहेत आपल्याकडे. व्हिजन IS झालं, फोरम IS झालं, वाजीराम झाला, याचे क्वेश्चन पेपर्स आजकाल भेटतात ऑनलाईन. टेलिग्रामवर तर खूप चॅनल्स आहेत. UPSC मटेरियल्स नावाचं चॅनल तर खूप फेमस आहे. UPSC मटेरियल्स नावाचं चॅनल आहे, ते टेलिग्रामवर आहे. त्यात तुम्हाला बरीच हे मिळून जाईल, मटेरियल जे असतं ना, फॉर्डर मटेरियल, क्वेश्चन पेपर्स झाले, नोट्स झाल्या, ते तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर तिथनं क्वेश्चन पेपर्स घ्यायचे आणि ते क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करून बघायचे. त्याने आपल्याला जो म्हणतो, मी मला असं म्हणतो की डायनॅमिक असणं आवश्यक आहे ना, तर तो पार्ट तिथनं कव्हर होईल की आपण ॲज मच ॲज पॉसिबल तेवढे क्वेश्चन्स घ्यायचे, लिहून बघायचे किंवा ॲटलिस्ट त्याचा फ्रेमवर्क बनवायचा पेजेसवर. त्या हिशोबाने आपलं ब्रेनची चर्निंग होत राहील आणि आन्सर इझिली लिहिणं पॉसिबल होईल. तर बेसिक बुक लिस्ट माझी ही होती. आणि नक्कीच सर. यासोबत ना तुम्हाला एक मी सांगतो, एक सिम्पल फॉर्म्युला आहे, तो तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा.
मला असं वाटते हा ऑल परवेझिव्ह फॉर्म्युला आहे. तो आहे RRT, रीड, रिवाइज आणि प्रॅक्टिस. रीड, जेव्हा फर्स्ट आपण रीडिंग करतो ते रीड खूप आवश्यक आहे. त्या आपल्या रीडिंगला अंडरस्टँडिंगमध्ये कन्वर्ट करणं आणि डोक्यात ठेवणं, ज्यासाठी रिवाईज करणं आवश्यक आहे. पण डोक्यात राहणं पॉसिबल नाही आहे, त्याला दिखावा करणं पण आवश्यक आहे, दाखवणं पण आवश्यक आहे. त्यामुळे प्रॅक्टिस हे पण करणं आवश्यक आहे. तर हा एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवा, रीड, रिवाइज, प्रॅक्टिस, इट्स फाईन. तुम्ही नक्कीच फेल करणं पॉसिबल आहे या एक्झाममध्ये. ओके, थँक्यू सर. याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे तुम्ही हे जे तुमचा अनुभव आणि तुम्हाला जे काय वाटलं ते सांगितलं त्याबद्दल. आणखी आता तुम्ही आन्सर रायटिंग बद्दल किंवा मेन्ससाठी आन्सर रायटिंग खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर त्यासाठी सुरुवातीला स्टार्ट करताना म्हणजे कधीपासून स्टार्ट केली होती? म्हणजे योग्य वेळ कोणती ठरू शकते आन्सर रायटिंगची स्टार्टिंग करण्यासाठी? आता योग्य वेळ कोणती, हा तर खूप कठीण प्रश्न आहे. पण मला असं वाटतं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा ती योग्य वेळ असते. म्हणजे तुला असं वाटतं की आजपासून आपण अभ्यास सुरू करायचा आहे, तर रायटिंगची पण वेळ आजच आहे. काही पण लिहायला काही हरकत नाही. तुम्हाला विचारलं की एसे तुम्हाला लिहायचं आहे, पेपरमध्ये आपल्याला एसे लिहायचा असतो, 1000 वर्ड्सचा एसे लिहा. तुम्ही टॉपिक घ्या, समजून घ्या टॉपिक पडला, टॉपिक घ्यायचा आहे की हेल्थ इज वेल्थ, लिहा आज एसे. नका लिहू 1000 वर्ड्सचा एसे, 500 वर्ड्सचा लिहा, 200 वर्ड्सचा लिहा, एक आन्सर लिहून बघा. सगळ्यांना असं वाटतं की यार आपल्याकडे इन्फॉर्मेशनच नाही आहे, मग कसा ॲड्रेस आन्सर लिहिणार आहे, कसं ॲड्रेस करणं पॉसिबल होईल त्याला. आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही इन्फॉर्मेशन असते, त्याला चॅनलाइज करणं आवश्यक आहे. तुम्ही एक आज आन्सर लिहा आणि तेच आन्सर 20 दिवसानंतर बघा. तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन असेल त्यात स्टार्क डिफरन्स असेल तुमच्याकडे. तुम्हाला तेव्हाचं जे तुमचे आन्सर असणार आहे 20 दिवसानंतरचं, ते खूप रिफाईंड आणि खूप चांगला आन्सर असेल पहिल्या आन्सरपेक्षा. आणि तो कॉन्फिडन्स बूस्ट होईल मग नंतर की अरे यार माझं तेव्हा तर काहीच नव्हतं, पण आता माझा आन्सर खूप चांगला आला आहे. तो कॉन्फिडन्स जो डेव्हलप होईल इट इज अनमॅच्ड. तेव्हा तुम्हाला खूप चांगला वाटेल त्या. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा लिहा, काही हरकत नाही आहे. कधी पण लिहायची काही वेळ नसते किंवा चल ठीक आहे बा इन्फॉर्मेशन आली आता लिहिणार नाही. पण इन्फॉर्मेशन कोणती आली, किती आली, या क्वांटिफाय करणं खूपच डिफिकल्ट आहे. तुम्ही कसं क्वांटिफाय करणार नाही की आज मी GS2चा आन्सर लिहिणार आहे आणि त्यासाठी मला काय सगळी इन्फॉर्मेशन आली, पॉसिबलच नाही. त्यामुळे हो जेव्हा सर. वाटेल तेव्हा लिहा. ओके. सर, आणखी बऱ्याच जणांचा म्हणजे असा क्वेश्चन होता की जेव्हा एक समजा अपयश आलं पहिल्या अटेम्प्टला, त्यानंतर मग त्यातून उभं राहून दुसऱ्या याच्यासाठी जाण्यासाठी म्हणजे तुमचं मोटिवेशन काय होतं? आत्ताच बोललो मी की आपण आपला गोल क्लिअर असणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमचा गोलच क्लिअर आहे की तुम्हाला हे करायचंच आहे, तेव्हा मग ठीक आहे. त्या अटेम्प्टमध्ये काय चुका केल्या होत्या आपण त्या नोट डाऊन करायच्या, त्या कशा रेक्टिफाय करता येईल ते नोट डाऊन करायचं. आणि ज्या गोष्टी फॉलो करून आपण फेल झालो आहे तो नाही फॉलो करायचा, ॲज इझी ॲज दॅट. माझ्याकडे प्रॉब्लेमच हा झाला होता की मी जेव्हा फेल व्हायचो आधी, मी त्याच मिस्टेक परत रिपीट करायचो, त्यामुळे परत फेल व्हायचो. त्यामुळे सांगत नाही की तुम्हाला ज्या गोष्टींनी तुम्हाला फेल्युअर दिला आहे, जेव्हा तुम्हाला माहित आहे की त्या गोष्टीमध्ये आपण फेल्स होणार आहे, मग त्या गोष्टी परत फॉलो करायच्याच कशाला. आपल्या चुका रेक्टिफाय करायच्या आणि त्यावर काम करायचं, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि सर आणखी एक की म्हणजे ते सातत्य पण पूर्ण वेळ असलं पाहिजे, कारण पूर्ण तुम्हाला एक पुढचा अटेम्प्ट द्यायचा म्हणजे 1 वर्ष पूर्ण तयारी करावं लागणार. तर बरोबर. त्यासाठी पण म्हणजे कसं स्वतःला मेंटली आणि फिजिकली दोन्ही स्ट्रॉंग कसं ठेवलं होतं तुम्ही? माझ्या मते ना मेडिटेशन आणि थोडी फिजिकल एक्सरसाइज खूप आवश्यक आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आपण जे एक्सरसाइज करतो ना थोडंसं सकाळी किंवा संध्याकाळी, एक एक स्लॉट ठेवा, 1 तासचा वगैरे एक स्लॉट, ज्यात तुम्ही थोडंसं फिजिकल एक्सरसाइज आणि अलॉंग विथ इट मेडिटेशन हे करत असता. आणि लोकांना असं वाटतं की मेडिटेशन करणं म्हणजे नेमकं काय करायचं असतं मेडिटेशनमध्ये, कळतच नाही की म्हणजे काय करायचं मेडिटेशनमध्ये. तर माझं असं म्हणणं आहे की मेडिटेट करणं म्हणजे स्वतः जाणून घ्या की तुमच्या फिलिंग्स काय आहेत मधल्या, की ठीक आहे आज लो वाटतं आहे, मला चांगलं वाटत नाही की मी कुठल्या एक मला गोष्ट करायची होती पण मी ती करणं पॉसिबल झालं नाही मला आज. मग विचार करतो की याच्यामागचं ठीक आहे, मी झालं फेल्युअर, मला सॅड वाटतं, त्याला कारण काय आहे. जेव्हा कारण समजतं मग त्याला ॲड्रेस करायचा प्रयत्न करा त्या टाईममध्ये की हां ठीक आहे, जर म्हणजे या अटेम्प्टला मी व्यवस्थित लिहिलं नव्हतं, मग आता मला करायचं काय आहे तर लिहायचं आहे. मग लिहिणं माझ्याकडनं पॉसिबल आहे का? नक्कीच पॉसिबल. ज्या सेल्फ ट्रीटमेंट असते, सेल्फ हिलिंग असते, तर सेल्फ हिलिंग अशी असते मेडिटेशनमध्ये.
असं नाही की तुमचे डोकं पूर्ण ब्लँक झालं पाहिजे, तुम्हाला लाईट दिसला पाहिजे, असं होणं पॉसिबलच नाही. कसं शक्य आहे असं की जेव्हा इतके सारे विचार डोक्यात आहेत तेव्हा सगळं ब्लँक होईल लाईट दिसेल? शक्यच नाही आहे असं. तर मेडिटेशन माझ्या मते ही प्रोसेस ऑफ सेल्फ लर्निंग, सेल्फ एन्हान्समेंटची तयारी असते, की जेव्हा तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही विचार करा की ज्या चांगल्या पण गोष्टी आपल्याबद्दलच्या आहेत आणि ज्या वाईट पण गोष्टी आहेत त्याला कसा रेक्टिफाय करायचा. दॅट इज मेडिटेशन फॉर मी. तर तो एक झाला. ओके. आणि थोडीशी फिजिकल एक्सरसाइज हा पार्ट करणं खूपच आवश्यक आहे. आणखी एक सर, म्हणजे तुमचा हा आता 6वा अटेम्प्ट होता, तर या 6व्या अटेम्प्ट पर्यंत पोहोचताना म्हणजे असं कधी तुम्हाला झालं का की आता नको हे आपल्याच्याने होणार नाही, आपण याऐवजी दुसरीकडे जाऊया का, म्हणजे आता हे इथून मध्येच सोडण्याची वेळ वगैरे असा कधी विचार मनात आला का, किंवा त्यावेळेस आला तर मग हां. तो म्हणजे ती परिस्थिती कशी हँडल केली तुम्ही? हो, हा क्वेश्चन खूप चांगला क्वेश्चन आहे आणि पॉसिबली काही लोकांच्या लाईफमध्ये येणं पॉसिबल आहे. कारण की सगळ्याजण शक्य नाही आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांना यश मिळेल. तर हा क्वेश्चनवर लक्ष देणं आवश्यक आहे. तर तसं तुम्हाला पहिलेच म्हटलं की माझा गोल क्लिअर होता नेहमीच, की सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे. तर त्यामुळे एकदा गोल क्लिअर आहे की दॅट्स फाईन. मग सेकंड गोष्ट आली की फेल्युअर्स येऊन आले आहेत, मग काय करायचं? तर एक असं गोष्ट होती की एम्प्लॉयमेंट मला असं वाटलं की एम्प्लॉयड असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी काय केलं नंतर मग की जेव्हा माझा मला फोर्थ अटेम्प्ट झाला होता तेव्हा असं वाटलं की आता ठीक आहे, आपण आपला एक अभ्यास बेसिक लेवलला पोहोचला आहे. आता काहीतरी एक हातात घेऊ आपण गोष्ट आणि नंतर मग आपला हा अभ्यास सुरू ठेवू आपण तशा हिशोबाने. मग त्या हिशोबाने मग मी सेबीची एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याची एक्झाम दिली. मग त्या सर्व्हिसला मी जॉईन झालो आणि त्यासोबत हा अटेम्प्ट दिला. तर झालं कसं मग की एक जो थोडंसं आपलं निगेटिव्हिटी असते की यार अजूनपर्यंत आपलं होत नाही आहे, काय करायचं? तर कसं असतं ना की खूप सारे फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात आपल्याला फेल्युअर येण्यासाठी. एक कुठला फॅक्टर असा नसतो की हां तू अभ्यास कर तुला यश भेटून नाही, इतका सिंपल फॉर्म्युला नाही आहे तो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे साहजिक आहे, फेल्युअर्स येणं खूपच साहजिक आहे. म्हणून मला असं वाटतं की फेल्युअरचे कारणं शोधायचे, नंतर बघायचं की आपल्याला लो का बरं वाटतं. असं वाटायला लागेल की यार थोडंसं आता आपण पैसे कमावणं आवश्यक आहे, तेव्हा गेट अ जॉब. कुठला पण एक जॉब घ्या हातामध्ये आणि सोबत तसं म्हटलं तुमचा गोल क्लिअर आहे, तुम्हाला UPSC करायचा, सोबत अभ्यास करा, काही हरकत नाही. म्हणून तुम्हाला मी आधीच क्लिअर केलं होतं की 2 अटेम्प्ट माझ्यामध्ये 2 अटेम्प्ट द्यायचे, एकदम व्यवस्थित अभ्यास करून द्यायचे आणि त्यानंतर मग एक कुठली पोस्ट घ्या किंवा कुठला तरी जॉब आपल्या हातामध्ये घ्या आणि सोबत तयारी सुरू ठेवा. आणि ना त्यासाठी एक आणखी सांगेल मी की तुम्हाला गोल डिफाईन करणं खूपच आवश्यक आहे. जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येत आहेत बाय सीइंग पॉवर, या सर्व्हिसमध्ये पॉवर भेटेल, ही सर्व्हिस खूप ग्लॅमरची सर्व्हिस आहे, तर आय वुड रिक्वेस्ट यू डोंट कम हिअर. कारण की पॉवर या सगळ्या फक्त दिसणाऱ्या गोष्टी आहेत, आत सगळ्या ठिकाणी सेम चालतं. शेवटी आपल्याला माहिती आहे की जरी मी आज IAS मध्ये गेलो असेल, IPS मध्ये गेलो असेल, तरी पण शेवटी पॉलिटिकल बॉसेस जे आहेत त्यांचा इंटरफरन्स असतो. नंतर जसं बाकी ठिकाणी सुट्ट्या भेटतात, या ठिकाणी सुट्ट्या भेटणं हार्ड, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. तुम्ही पब्लिकसाठी काम करत असता त्यामुळे शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी नसते. जरी ऑफिशियल सुट्टी असेल ती तरी पण तुम्हाला कामाला जावं लागतं. फॅमिली टाईम देता येत नाही. नंतर आपली पोस्टिंग कुठल्या स्टेटमध्ये असेल ते पण माहीत नसतं. फॅमिलीला ॲडजस्ट होईल सांगता येत नाही. हे सगळे फॅक्टर्स या सर्व्हिसेस डिफिकल्ट बनवतात. आपण ही रिअली डोक्यात घ्यायला पाहिजे आणि नंतर डिसिजन घ्यायचा की आपल्याला मग सिव्हिल सर्व्हिससाठी तयारी करायची आहे की नाही करायची. जस्ट बिकॉज लोक करत आहेत ती तयारी, त्या लोकांचं खूप नाव होत आहे, त्यात खूप पॉवर आहे, ती सर्व्हिस खूप ग्लॅमरस आहे, या गोष्टींमुळे इकडे पडू नका. हा खूप मोठा स्लिपरी स्लोप आहे. नक्कीच सर. आणखी एक क्वेश्चन होता, म्हणजे हा क्वेश्चन फायनल इयरला असलेल्या काही मुलांकडून होता, की तुम्ही जेव्हा म्हणजे असं ठरवलं की आपल्याला प्लेसमेंट घ्यायची नाही, त्यावेळेला म्हणजे घरच्यांची रिॲक्शन वगैरे काय होती, की आणि पुढे तुम्हाला पूर्ण तुमच्या जर्नीमध्ये फॅमिली प्रेशर किंवा बाकी रिलेटिव्हचं प्रेशर किंवा आणखी फायनान्शियल प्रेशर वगैरे या गोष्टींचा म्हणजे कसे हँडल केले या गोष्टी तुम्ही? पहिली वेळेस जेव्हा मी माझं खूप क्लिअर नव्हतं असं, मला वाटतं फर्स्ट सेम नंतर एकदम फायनलाइज केलं मी की आता मी जॉब न करता सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन स्टार्ट करणार आहे. त्यामुळे फर्स्ट सेममध्ये मी हे घेतलं होतं, प्लेसमेंट घेतलं होतं. पण नंतर ऑब्व्हियसली फॅमिलीकडनं सपोर्ट खूप नव्हता की नकोच करू म्हणून, ती करच म्हणून, किंवा खूप असं म्हणजे खूप मीडियम होतं, खूप डायसी होतं की हां ठीक आहे बघ तुला करायचं असेल तर कर तू, किंवा मग जॉब पण आवश्यक आहे, तुला जॉब भेटला आहे, आता चांगला जॉब भेटला आहे, मग सोडत कशाला आहे.
त्यासाठी ना तुम्ही कन्व्हिन्स असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही स्वतः जेव्हा कन्व्हिन्स असाल की नाही मला हेच करायचं आहे, तर फॅमिलीला पण कन्व्हिन्स करणं पॉसिबल आहे. आता ही झाली सपोर्ट ऑफ फॅमिली. सेकंड गोष्ट आहे फायनान्सेस. तर मी म्हणेल की नक्कीच बुक्ससाठी, सर्वायवलसाठी पैसे लागतात या एक्झामला. त्यामुळे असं बिलकुलच नाही आहे की पैसे लागणार नाही, फिनान्शियल सपोर्ट लागणार नाही. फिनान्शियल सपोर्ट नक्कीच लागेल. आता कसा लागेल, किती लागेल हे तुम्हाला प्रत्येकाला ठरवणं आवश्यक आहे, कारण प्रत्येकाचे एक्सपेन्सेस त्या हिशोबाने डिपेंड करेल. पण स्ट्रॉंग फिनान्शियल बॅकिंग असणं आवश्यक आहे. त्याचा आता मी तुम्हाला कसं सांगू कळत नाही की तुम्ही किती घरी मागायला पाहिजे पैसे वगैरे. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण लागतो, फिनान्सेस लागतात. माझ्या त्याच्यामध्ये असं होतं की शेवटी मी जॉब घ्यायचं माझं ते कारण होतं की मला फिनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं होतं. म्हणून तुम्हाला म्हणतो की थोडंसं एक प्लॅन बी डोक्यात ठेवा की जर आपला पहिल्या दुसऱ्या आयटममध्ये होत नाही आहे तेव्हा एक इंडिपेंडंट होऊन तुम्ही होऊन जा फिनान्शियली, देन कंटिन्यू प्रिपरेशन, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही असं म्हटलं की फेल्युअर्स आले तर रिलेटिव्सचं काय म्हणणं पडेल किंवा फॅमिली सपोर्ट करेल की नाही इन दिस जर्नी वगैरे. तर माझं गोष्ट अशी होती की एकदा माझी मेन्स 1 मार्काने झाली होती, एकदा 4 मार्काने झाली होती, एकदा इंटरव्ह्यू कॉल आला होता आणि आता फायनल पोस्ट झाली होती. त्यामुळे असं होतं की नेहमीच मी जवळपास होतो त्या प्रोसेसमध्ये. मी असं पूर्णपणे फेकून दिलं गेलं नव्हतं की मेन्स फेल झाली आहे आपली, पण खूप जास्त मार्कांनी फेल झाला आहे, असं नव्हतं कधी. त्यामुळे एक होतं डोक्यात की हां आपण प्रोसेसमध्ये आहोत, आपण राईट डिरेक्शनने आहोत. नीड सम मोर एफर्ट्स, सम फाईन ट्युनिंग. त्यामुळे मी ही प्रोसेस कंटिन्यू करणं पॉसिबल झालं आणि जो बाकी रिलेटिव्स किंवा फॅमिलीचा जो सपोर्ट असतो तो पण टिकून राहिला. ओके. सर आणखी एक तुम्ही म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना अशा कोणत्या गोष्टी सांगाल की जेणेकरून ज्या चुका म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडून झाल्या किंवा ज्या आता करायला नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टी या करायलाच पाहिजेत म्हणजे या स्पर्धेत उतरण्यासाठी शॉर्टमध्ये कोणत्या अशा निवडक गोष्टी सांगाल? पहिली गोष्ट आहे कॉन्फिडन्स खूप हाय. आपला कॉन्फिडन्स खूप स्वतःवर सेल्फ बिलीफ आणि कॉन्फिडन्स खूप हाय पाहिजे की नाही मी ही गोल ठरवला आहे तर मी करून दाखवणारच आहे किंवा आपल्याकडनं होणारच आहे. हा सेल्फ बिलीफ आणि कॉन्फिडन्स हा असणं खूप आवश्यक आहे. सेकंडली खूप जास्त वाचायच्या मागे जाऊ नका की हिस्ट्री वाचायला घेतलं आहे आज आणि त्यासाठी मी 2-3 पुस्तकं वाचतो, असं करू नका. डोंट गो फॉर नॉलेज किंवा डोंट गो फॉर इन्फॉर्मेशन. एक्झामचा सेट काय आहे तेवढं वाचा, त्याला रिवाईज करा आणि प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा ही कॉमन मिस्टेक असते जी जसं मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता की लोक खूप जास्त वाचतात पण प्रॅक्टिस करत नाही. माझ्या ज्या पण मेन सत्रामध्ये फेल झालो आहे ते याच गोष्टींमुळे झालं होतं. मी प्रॅक्टिस कधी करायचोच नाही, मी फक्त वाचायचो. पण जेव्हापर्यंत प्रॅक्टिस करतच नाही मी तेव्हापर्यंत कसं मला कळेल की कुठे चुका करतो मी ॲक्च्युअल रायटिंगमध्ये. कारण पेपर शेवटी आन्सर चेक होणार आहेत माझे. त्यामुळे लिहिणं, प्रॅक्टिस करणं हे खूपच आवश्यक आहे. बीट प्रिलिम्स, बीट मेन्स, बीट इंटरव्ह्यू. तर तिन्ही पण फेजमध्ये प्रॅक्टिस करणं खूप जास्त आवश्यक आहे. ओके सर, पुढील काही क्वेश्चन आता मी रोटरेक्टर रोहनकडे सेशन हँडओव्हर करतो. ओके, एक क्वेश्चन दिसतो मला इथे चॅट बॉक्समध्ये की सर ॲव्हरेज पॉईंटर किती होता तुमच्या इंजिनिअरिंगला आणि इंजिनिअरिंग करत असतानाच पॅरलल तुम्ही UPSC स्टडी स्टार्ट केला होता का? तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मला पॉईंटर 7.62 होता आणि पॅरलली अभ्यास नव्हता केला मी फक्त सिलेबसची अंडरस्टँडिंग केली होती की सिलेबस काय असणार आहे नेमका. क्वेश्चन पेपर्स बघितले होते, त्याला खूप वेळा बघायचो मी सिलेबस आणि क्वेश्चन पेपरला टू कीप इन द लूप की हां ठीक आहे. मला आयडिया क्लिअर होती की UPSCचे पेपर्स असे असतात, आमचा सिलेबस हा असतो आणि या डिरेक्शनने अभ्यास करायचा आहे. आय होप आय क्लॅरिफाईड. थँक्यू सर. सर UPSCचा सगळ्यात शेवटचा जो टप्पा आहे इंटरव्ह्यू, सर त्याबद्दल काही प्रश्न आले होते की कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं. तर मुळात विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू या टप्प्याची आतापासूनच ओळख करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मेन्स आणि प्रिलिम्स याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे की सध्या आतापासूनच त्याचं नॉलेज करून घेणं आवश्यक आहे. तसंच तुमचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले गेले, तसंच आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडकडे असल्यामुळे या बॅकग्राऊंडच्या वर आधारित असे कोणते क्वेश्चन्स विचारले गेले होते का, किंवा त्याचं प्रिपरेशन तुम्ही कशा पद्धतीने केलं याबद्दल थोडं सांगा सर.
हां, तर प्रिपरेशन इंटरव्ह्यूबद्दल माहिती असणं आवश्यक आहे का? नक्कीच तुम्हाला प्रत्येक स्टेजबद्दल इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूबद्दल ना खूप सारे लोकं खूप साऱ्या गोष्टी बोलतात, की इंटरव्ह्यू यू-पी-एस-सीचा एकदम खूप डिफरंट असतो, खूप हाय-फाय इंटरव्ह्यू असतो, त्यात क्वेश्चन्स खूप डिफिकल्ट असतात. असं काहीच नसतं. तर पहिल्यांदा इंटरव्ह्यू पॅनल जे असतं ते 5 लोकांचं पॅनल असतं. त्यात एक चेअरमन असतो जो यू-पी-एस-सीला मेंबर असतो आणि बाकी 4 लोकं डिफरंट फील्डचे असतात. त्यांचे क्वेश्चन्स आता तू क्वेश्चन विचारला मला की त्यांचे क्वेश्चन बॅकग्राऊंडबद्दल असतात का आपल्या, तर त्यांचे क्वेश्चन बॅकग्राऊंडबद्दल असतात. जर तुम्ही रिसेंटली पास आउट असाल तर तुमच्या डिग्रीबद्दल थोडंसं ते इन डेप्थ नाही म्हणता येणार, पण थोडं विचारतात तुमच्या डिग्रीबद्दल की तुम्ही नेमकं काय शिकले आहेत तसं. पण जसं माझ्या वेळेस गोष्ट होती की माझ्यात खूप मोठा गॅप पडला होता, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल मला इंजिनिअरिंगचं खूप कमी त्यांनी विचारलं होतं. जसं मला विचारलं गेलं होतं की जसं मी सेबीत काम करतो आता, तर सेबीमध्ये माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा कसा हेल्प होईल मला, कसा हेल्प होतो आहे, अशा कुठल्या प्रिन्सिपल जे मी शिकले आहे इंजिनिअरिंगमध्ये ज्याचं अप्लिकेशन मी सेबीत करत आहे आणि कुठे ते करणं पॉसिबल आहे. तसंच जेव्हा तू आय एस होशील तेव्हा आय एसमध्ये इंजिनिअरिंग नॉलेजचा यूज कसा होईल, त्यांनी हे प्रश्न विचारले होते. आणि अलॉंग विथ हे बाकी लोकांना जे माझ्यासोबतचे होते मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यांना असं विचारले होते की हाऊ डज अ बॉयलर वर्क, किंवा हाऊ डज अन AC वर्क, किंवा अजून काय असतं जे अप्लायन्सेस असतात ना आपल्या रेफ्रिजरेटर वगैरे, ते कसे काम करतात. क्वेश्चन्स खूप काही डिफिकल्ट नसतात, टू बी फ्रँक. आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं आपण बेसिक अभ्यास करून गेलो टॅकल करणं इझिली पॉसिबल आहे. आता अदर क्वेश्चन्स दॅन इंजिनिअरिंग असे असतात की जसं मेन्स जेव्हा होते आपली, तेव्हा ते लोक हे विचारतात, डिटेल अप्लिकेशन फॉर्म असतो, त्यात तुम्हाला तुमच्या हॉबीज काय आहेत ते लिहायचे असतात, तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंड काय ते लिहायचं असतं, तुम्ही काही अदर ॲक्टिव्हिटीज केल्या आहे का ते लिहायचं असतं, तर तुमचे नेटिव्ह प्लेस काय ते लिहायचं असतं. तर या पण गोष्टी ज्या आहेत त्यावर ते क्वेश्चन काढतात. जसं आता माझं डिस्ट्रिक्ट आहे यवतमाळ, तर यवतमाळ इज इनफेमस फॉर फार्मर सुसाईड्स, तर त्यात मग रिझन्स काय ते सांगा. व्हॉट सोल्युशन्स वुड यू एम्प्लॉय टू अरेस्ट द फार्मर सुसाईड्स. हे असे प्रश्न जे आहेत ते विचारतात. जसं माझ्यात आणखी होतं की विनर ऑफ मॉडेल युनायटेड नेशन्स, तर मग त्यांनी विचारलं की न्यूना काय होता, त्यात माझी टीम कुठली होती, त्यात इश्यूज कोणते कोणते होते, मग ते कुठले पॉईंट तुम्ही जेव्हा तुम्ही विनर आहात त्या कॉम्पिटिशनचे तेव्हा ऑन विच बेसिस तुम्ही आपण जस्टिफाय केले होते आपल्या आन्सर्स इन दॅट फोरम. तर क्वेश्चन्स खूप लॉजिकल असतात आणि काहीच असं म्हणतो ना आपण खूप डिफिकल्ट प्रश्न काहीच नसतात. तुम्हाला सगळे प्रश्न तुम्हाला येणारच आहेत 100%, अनलेस दे आस्क यू एनी फॅक्च्युअल क्वेश्चन. तर हा बेसिकली हे नेचर असतं क्वेश्चनचं. इट इज लाईक त्या टेस्टचं नाव इंटरव्ह्यू नसतं. UPSC calls it personality test. So the interview that they take, it is to know your personality. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी त्यांना माहीत करायची असेल तर द मोर फ्रँक यू आर, द मोर फ्री यू आर, द बेटर आन्सर्स यू गिव्ह. त्यामुळे दे मेक यू कम्फर्टेबल अँड देन आस्क क्वेश्चन्स. थँक्यू सर. सर सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आमच्यातर्फे असेल तो म्हणजे की ऑप्शनल तुम्ही आता म्हटलं की हिस्ट्री हा चूज केला होता, तर बऱ्याच वेळा जे युपीएससी प्रिपरेशन करणारे कॅन्डिडेट्स आहेत, तर हिस्ट्री हा फार मुलांकडून घेतला जाणारा सब्जेक्ट वाटत नाही, किंवा ह्युमॅनिटीज किंवा इतर स्कोरिंग सब्जेक्ट जे आहेत त्याच्याकडे मुलांचा कल जास्त असतो, जसं की अँथ्रोपॉलॉजी असेल किंवा इतर कोणत्या इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भातले टॉपिक्स असतील. तर हिस्ट्री हाच पर्टिक्युलरली जो आहे ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा असं तुम्ही कधी ठरवलं? कारण का बाकी सगळ्या हिस्ट्रीच्या डेट्स आणि या सगळ्या लक्षात ठेवणं, की असा एक न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो की या गोष्टी कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकू. तर नक्की तुमचं त्यामागे मोटिवेशन काय होतं? एक तर असं होतं की आता जेव्हा मी इथे या स्टेजला आफ्टर गिविंग दीज मेनी अटेम्प्ट्स मला असं वाटतं की हिस्ट्री मी नव्हता घ्यायला पाहिजे त्या पॉईंटला. आता का घेतला आता पहिले हे सांगतो आणि मग सांगतो का नव्हता घ्यायला पाहिजे. यासाठी घेतला होता की येतोय माझा आवाज? येस सर. हा, तर मी यासाठी घेतला होता हिस्ट्री, कारण की एक तर थोडा इंटरेस्ट होता हिस्ट्रीमध्ये, आणि सेकंड GS 1चा जो सिग्निफिकंट पार्ट आहे तो हिस्ट्री कव्हर करतो.
त्यामुळे असं वाटतं की जीएस मधला ऍडिशनल तयारी लागणार नाही आणि तो जीएस मधला हिस्ट्री पार्ट आहे त्यासाठी ऍडिशनल स्टडी लागणार नाही. हा पार्ट तिथून कव्हर करता येईल ऑप्शन मधून. आता आणि सेकंड पार्ट आहे की सणावळ्या तुम्ही जे म्हणतात त्या डेट्स खूप असतात वगैरे. तर जो हिस्ट्री आपण इथे स्टडी करतो युपीएससी त्या डेट्स फार इम्पॉर्टंट नसतात. त्यात इव्हेंट्स इम्पॉर्टंट असतात. एक रफ डेटची रेंज असते ती आवश्यक असते. एक्झॅक्ट डेट माहिती असणं आवश्यक नाही आहे आणि एक्सपेक्टेड पण नाही आहे. तर त्यामुळे डेट्स इट्स नॉट अ बिग इश्यू इन हिस्ट्री. आता असं की का नसता घेतला तर बरं पडलं असं वाटतं मला. तर एक हिस्ट्री खूप फास्ट आहे. सिलेबस ऑफ हिस्ट्री इज व्हेरी वास्ट. त्यात कसं असतं एक पार्ट आहे एन्शियंट इंडिया, एक आहे मिडिवल इंडिया, एक आहे मॉडर्न इंडिया आणि एक आहे वर्ल्ड हिस्ट्री. हे तिन्ही पण पार्ट आपापल्या मने एक एक एमएचा विषय आहे. तर त्यामुळे हे स्टडी करणं म्हणजे खूप वेळ आणि खूप एनर्जी यात आपल्याला पुटअप करावं लागते जेव्हा पुढे हे कव्हर करणं पॉसिबल आहे. त्यामुळे मला आज असं वाटतं की हिस्ट्री नसता घेतला तर बेटर पडलं असतं कारण की आय कुड हॅव फोकस्ड माय एनर्जी अँड कॉन्सन्ट्रेशन इन बेटर वे ऑन सम अदर ऑप्शन विच इज स्मॉलर इन साइज और स्कोप. ओके सर. सर ह्याच्या पुढचं सेशन आपण इतर मुलांसाठी खुलं करतोय. एम आय ऑडिबल सर? माझ्याकडनं आहे. एक पण परत जॉईन करतो. ओके. हॅलो. येस सर. हां येस सर, युअर ऑडिबल. हां बोला. सर याच्या पुढचं सेशन आहे ते आपण बाकीचे जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकडून आलेल्या क्वेश्चन्सवरच आपण हे सगळे क्वेश्चन्स फ्रेम करून तुम्हाला विचारले होते. तरी देखील बरोबर. अजून कोणत्या पार्टिसिपेंटना वेगळे क्वेश्चन्स असतील तर आपण चॅट बॉक्स खुला करतोय. सो जर काही पार्टिसिपेंट्सना क्वेश्चन्स असतील तर ते चॅट बॉक्समध्ये टाकू शकतात. नक्कीच. वेलकम. Hello, sir. हां येस. Yes, sir. I am Komal from final year CSE. First of all, Okay. very congratulations, sir. Thank you. And Thanks a as you lot. said about like optional, so what do you think about sociology as an option? Sociology also good optional. It is people are not taking it anymore, but I think it's a good optional because the scope of the option is quite limited. So to study the option and cover it, it's possible in less amount of time. If I would suggest you to just go to syllabus of the optional and past question papers. If you find that this optional is comfortable to you, then you can definitely choose that option as in your preparation. Just go to syllabus and question papers. If you find that it is comfortable to you, then go for it. And also just check the trends of marks. How many marks the sociology people are getting. Okay, sir. Okay. Hello, In sir. chat box now I can see Venkatesha Appa Sahib. I'm not able to see the surname. कोचिंगला कुठे होता. सो आय वुड से की मी स्टार्टला ज्ञान प्रबोधिनी पुण्याला ट्रेनिंग घेतलं होतं, कोचिंग घेतली होती. तर कोचिंग ठीकच आहे, खूप छान आहे, खूप डिफरंट आहे असं काही नाही आहे. म्हणजे कोचिंग तुमचं खूप पर्सनल असेल ते. मी एक काम करतो, माझ्याकडे बहुतेक एक कुठला तरी रँक होल्डर आहे त्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटला कम्पेअर केल्या आहेत दिल्लीतल्या. तर ती PDF मी शेअर करतो वेदांतसोबत, मग तो तुमच्यासोबत शेअर करेल ती. आणि दुसरी गोष्ट की कोचिंग कुठे कराल, तर पर्सनली माझं असं मत आहे की जर तुम्हाला कोचिंग करायचीच असेल तर दिल्ली इज बेटर दॅन गेटिंग कोचिंग एनिवेअर एल्स. I would prefer ki you go to some good institute in Delhi because people are there. They are professional. They would devote time. तिथे असं आहे की ते लोक त्याच बिझनेसमध्ये आहेत त्यामुळे त्यांना कळत्या गोष्टी. पुण्यात कसं होतं की जे लोक जे स्टुडंट असतात, जे काही अटेम्प्ट नंतर तिथे शिकवायला स्टार्ट करतात, त्यामुळे त्यांच्याकडे इतका एक्सपिरियन्स असतो टीचिंगचा तो नसतो. त्यामुळे आय वुड सजेस्ट की इफ यू वॉन्ट टू जॉईन कोचिंग क्लासेस देन गो टू दिल्ली. नंतर गणेश कडाव यास्किन इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेजमध्ये दिला होता सर. आय हॅड गिवन इंटरव्ह्यू इन इंग्लिश ओनली. सर व्हॉट अबाउट
Venkatesh is asking, what about PSIR optional? PSIR is also a good optional. Many people like it, and even the scores that they are getting in this optional are also good. So definitely, I would say the same thing again. Go for the syllabus, check past year question papers, and trends, mark trends in the optional, because you also need to know how much marks people are getting. Then only it is beneficial to take that option. If in that optional you are not getting good scores, then no point in choosing the option. Then it is self-study, good option or coaching based good. Arun Kumar is asking this. Arun Kumar, I really can't give you my choice because it's personal choice to you. How do you feel? Like if you feel that you can do it by yourself, then go for self-study. If you think that coaching can help you in guiding, then you can go for coaching. Coaching will slightly help you in understanding things better. Self-study may take a bit of time. Uh, then Omkar Balaji Hande, he is asking, I am SY now, how should I start my CSC preparation from now if I am able to give 2 hours daily? Uh, Omkar, you are in just second year right now. I would ask you to first decide, be clear on your goal that you, if you really want to pursue this civil service examination or your career in civil services, then only go for it. And from second year, if you are able to do 2 hours, then go to syllabus first, go to some question papers, and uh, start with NCRTs. NCRT is a good way to start the preparation. NCRT books, they are available for history, geography, polity, and economic. So these NCRT books from 8th standard to 12th standard are good. अक्षता, पोस्टिंग आणि बदली याविषयी थोडं सांगा. पोस्टिंग्स डिपेंड ऑन विच पोस्ट यू गेट. आता सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमधून टोटल 24 पोस्टसाठी ही एक्झाम असते. त्यामुळे असं नाही की या एक्झाममधनं फक्त IAS किंवा IPS या पोस्ट भेटतात. यात 24 डिफरंट पोस्ट आहेत. त्यामुळे एकदा त्या पोस्ट पण बघून घ्या, ते 24 पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत तर. आणि तुम्हाला कुठली पोस्ट भेटते त्यावर तुमची पोस्टिंग ठरेल. आता बदली म्हणजे ट्रान्सफर्स, तर ट्रान्सफर्स या असणारच आहेत, कारण या सगळ्या सर्व्हिसेस सेंट्रल सर्व्हिस आहेत. कारण प्रत्येक सर्व्हिसमध्ये ट्रान्सफर्स असणारच आहेत. काही वर्ष या एका प्लेसला, काही वर्ष दुसऱ्या प्लेसला तुम्हाला मूव्ह करण्यात येईल. इट इज गोइंग टू बी देअर. IAS आणि IPS मध्ये असं असतं की तुमचं स्टेट फिक्स असतं. त्याला आपण केडर म्हणतो किंवा काडर म्हणतो. ते आपल्या रँकवर डिसाईड होतं की कुठलं केडर आपल्याला मिळेल ते. आता कोणाला मिळालं पंजाब केडर, तर हिज लाईफ, मॅक्झिमम पार्ट ऑफ हिज लाईफ वुड बी इन द पंजाब स्टेट. नंतर विच टेस्ट सिरीज हॅड यू जॉईन फॉर प्रिलिम्स अँड मेन्स? For prelims, I did not join any test series. I collected papers from different classes and I solved them randomly. I did not join any particular coaching test series of any particular class. I mostly solved papers of Vision IS class, Forum IS class, Vajiram IS, and as many as possible. For mains, I joined Vision IS test series and I found it quite good. So I can surely recommend Vision IS test series for mains. How was your experience with SEBI organization? Experience with SEBI is always good. Till now, I am finding it really good. Also, I just mentioned that there are 24 services in civil service examination. I only opted for 9 of them because I find SEBI is better compared to rest 15 services. In Delhi, I think he's asking more about coaching institutes. There are good institutes like Forum IS is good, Vision IS is good, Vajiram is good, Sriram is good, Drishti IS I think is also good, Baiju are trying. So actually the problem with the institutes, no, I haven't joined any institute from Delhi, any coaching in Delhi.
But I was there in Delhi for 1 year, so what I'm saying that you can go and join any classes, a class in Delhi is based on that the time that they devote to you is more, and understanding of the faculty who are teaching you in Delhi is good. So therefore, the choice is yours. Go to Delhi. Ask some people who are quite fresh with the classes and all, who has just attended the classes, and ask them where to join. Then Swapnil Pandhar is asking, government has passed many controversial bills, but I have heard we should write answer in mains which support government motives. So can you suggest what should our answers express? It is not. It is not so watertight that you should always favor government motives. If you are finding that a particular bill is not has some weaknesses and has some sound weaknesses, that those weaknesses that you can justify in your answers by giving facts, then you can definitely write against that bill. It is not like that you only have to support the government. You can criticize the government if you have strong, solid, factual data which will support your argument. So it's not like that. Then Khadkare Priyanka is asking, सर आपण UPSC प्रिपरेशन इंजिनिअरिंग सोबत स्टार्ट केले तर किती वेळ स्टडी केला पाहिजे, डिफिकल्ट प्रश्न आहे. तुमच्या हिशोबाने काय, तुम्हाला जो पण टाईम वाटेल, 1 तास 2 तास 3 तास, काही हरकत नाही आहे. डू इट ॲट युअर पेस. त्याला फिक्स काही नाही आहे असं की तुम्ही 2 तास अभ्यास करा, 3 तास अभ्यास करा आणि एक्झाम क्लिअर होईल, असं नाही आहे त्यात. त्यामुळे यू कॅन टेक युअर टाईम. जेव्हा असं वाटतं की अभ्यास करू शकतो आता आपण, स्टार्ट स्टडी. When should we start answer writing practice? I just told you, when you feel like starting, just start. Don't wait for information to be gathered in your head. Just start right away. Sir, which post you are allotted after AIR 624? I told you that I just opted for 9, so I'm waiting for service allocation. Let's see. I may get any last post which I had opted, maybe corporate law or civil accounts or postal service, or even not anything. So let's see what happens. Saili Mohite, what are the practical life skills like we should acquire now that in college before starting the actual preparation? Skills that you have to acquire, I think, if you are not confident, being confident is one quality that I would recommend that one should have. That you should always be confident about whatever decisions you take. That is the most important thing. And secondly, I think spoken English is one skill that is always useful anywhere and in any time in your life. So we can focus there. Is Romila Thapar really good for ancient India? It is very bulky book. It's very good because it's written by such a big author, but it's quite big book, so I would not recommend that. Apart from that, if you are studying for history optional, then I would recommend you IGNOU material. That is easy and a bit less compared to Romila Thapar. 11th 12th chemistry and physics read करायचे का? No need for it. Don't skip it. No problem. Kumkar Hande, should I start making notes from first reading or not? If yes, how should I make notes? I would suggest don't make notes from first reading, because we find everything important and everything we note down in our notes. So, not advisable. Hello sir, as you have been in UPSC, how should you boost your concentration, power and focus? Be clear in your goal that you really want to do this civil service examination. Along with that, that motivation would be your goal. And secondly, stay mentally and physically fit. For that, exercise and meditation is really essential. Saurabh Jadhav, have you thought about option B? How do you choose option B? How do you prepare for it? Option B, I thought of option B. That's something which I can do for my life if I don't get UPSC. So I was thinking what I should focus on.
So at that point, I jotted down these 3 examinations: NABARD, Civil, SEBI, and RBI, and I focused on them because I thought they provide better uh, work background or work profile. So I chose those three, and eventually got into SEBI. Just so plan B, deciding plan B is everyone's choice. So it is very difficult for me to advise you, and you are just in final 4th year. I don't suggest that you just you focus right now on your plan A, and once you are in plan A, then think a little bit about plan B. Again, a question out of context: which exam did you to learn SEBI? How the pattern of selection in SEBI is. SEBI itself conducts its examination. Just type in Google SEBI recruitment, you will get everything how SEBI exam is there. Which exams do you do along with UPSC? I just gave for first and second year I gave MPSC. Then I decided that I don't want to join MPSC, so I skipped giving the exams, and then I gave SEBI and got into it. इकॉनॉमिक्ससाठी स्टडी केला पाहिजे कसा, इकॉनॉमिक्ससाठी कसा स्टडी केला पाहिजे. आय जस्ट टोल्ड की I preferred Sriram Ayer's class book of economics. It is very it explained the concepts very simply, so that from that you can get how to schedule study with work and crack exam. It will be not that easy, but not impossible. I just mentioned that it is highly possible to study along with work. You just need to be more dedicated and more disciplined. That once you come back from work, you can have some time, you can give some time to yourself to refresh and then start study. But you have to study, and if you are getting weekends, then make the most of those 2 days by studying 12 hours. Then it's really possible to clear the examination by working. गेट एक्झाम दिली होती का की फक्त सिव्हिल सर्व्हिस फोकस केलं होतं? आय जस्ट फोकस्ड ऑन सिव्हिल सर्व्हिसेस. हाऊ डिड यू प्रॅक्टिस फॉर रायटिंग द आन्सर्स इन मेन्स एक्झामिनेशन? आय जॉइन टेस्ट सिरीज ऑफ विजन IAS. Kirti is asking, there are so many subjects to prepare. How was your schedule to prepare for all of them? Did you focus more on certain subjects? I used to take one subject at a time and then prepare. Like if I'm studying geography, then I would wholeheartedly focus on geography, and only if I get bored from it, I would switch to some other subject. So it is like, don't get overwhelmed by the amount or the number of subjects that you have. Just take one thing, do it properly, put it aside, and take something else. Or if you're studying one subject and you are getting bored, then put it aside, take a subject that interests you, and then study. It is not like that you are studying for geography and then you have thoughts of how so many subjects are there, how will I be able to complete all of them. It is not like that. Just take one thing, focus on it, complete it, start again for the second subject. Dhananjay Shirsagar, balance of offline online resources and digital notes. Yeah, it's a good option. If you are comfortable making digital notes, then it's very good. You can definitely do it. Aniket Mahore is asking, what made you stand different from your competitors? How much efforts did you apply that created such a beautiful impact? Aniket, I would suggest, I just mentioned to you that I followed a formula: read, revise, and practice. So you are the best judge of yourself. We come to know what mistakes that we are making, and just keep focusing on those mistakes, that what mistakes I am making, and then rectify it. That's the whole approach, I think. Then Venkatesha is asking, after practicing UPSC mains answer writing, how did you analyze it? I used to give it to 3 of my friends, and they used to analyze them for me. So I think it is better that you share your answer sheets with others and get them evaluated. Hello. I think, sir, we have covered most of the questions. If still anyone has questions, they can unmute themselves and ask. I have Hello. one question. Hello, Road Tractor Abhinav. Yes. First of all, I want to ask that prelims आणि मेन्स याची तू पॅरलल स्टडी केली का?
आणि पॅरलल नाही तर मग तुझी स्ट्रॅटेजी काय होती? वेगळी प्रिलिम्स साठी स्टडी करायची आणि मेन्स साठी स्टडी करायची? आता प्रिलिम्स आणि मेन्स वॉटर टाईट नाही आहे की प्रिलिम्सचा सिलेबस हा आहे आणि मेन्स सिलेबस हा आहे, हे वॉटर टाईट नाही आहे. प्रिलिम्सला आपला प्रिलिम्सचा अभ्यास जो असतो त्यातून आपण तेच अभ्यास करतो जे मेन्सला शेवटी बेसिक कामात पडणार आहे. जसं आता म्हटलं मी की स्पेक्ट्रम जो आपण हिस्ट्रीला वाचतो किंवा मेन्सला आपण तेच वाचणार आहे. लक्ष्मीकांत पॉलिटीला प्रिलिम्सला वाचतो आपण तेच लक्ष्मीकांत मेन्सला पण वाचणार आहे. त्यामुळे हा स्टडी खूप इंटरलिंक स्टडी आहे. हे दोन कंपार्टमेंट्स नाही आहे की प्रिलिम्सचा अभ्यास वेगळा आणि मेन्सचा अभ्यास वेगळा. काही बेसिक फंडामेंटल्स जे आहेत, फंडामेंटल बुक्स जे आहेत ते सेमच आहेत, जे आधी मी सांगितलं तेच. ओके, बट स्ट्रॅटेजी लाईक प्रिलिम्स साठी मला वाटतं की वेगळी स्ट्रॅटेजी ॲज देर आर सो मेनी लाईक ओनली MCQs. हां, तर स्ट्रॅटेजी वेगळी काय? प्रिलिम्ससाठी असं आहे ना की तुम्हाला लक्षात ठेवायला जास्त गोष्टी आहेत प्रिलिम्ससाठी. जसं आता समजा पॉलिटीचा आहे, लक्ष्मीकांत घेतला आपण तर इमर्जन्सी समजा चॅप्टर ऑफ इमर्जन्सी त्याच्यामध्ये आहे किंवा फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट्स समजा फंडामेंटल राईट्स 19 तर त्याला कुठले कुठले एक्सेप्शन्स आहेत हे प्रिलिम्समध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे दॅन मेन्स. जर प्रिलिम्समध्ये असं विचारलं की मॅच द पेअर आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि इकडे आर्टिकल्समध्ये काय दिलं ते दिलं आहे तर ते एक्झॅक्ट मॅच माहीत असण्यासाठी तुम्हाला माहिती एकदम वर्ड्स माहिती असणं आवश्यक आहे, आर्टिकल नंबर माहिती असणं आवश्यक आहे. तसं मेन्समध्ये इतकी कामात नसते. त्यामुळे प्रिलिम्स इज अ बिट फॅक्च्युअल, पण मेन्समध्ये थोडंसं अंडरस्टँडिंगचा पार्ट असतो. ओके, माय once you सेकंड start क्वेश्चन. study once you start study you will be clear how to handle prelims and mains. There won't be much of a difference. ओके, तू जसं सांगितलं की तुझा काही मेन्स 1 मार्काने राहिला, कुठे 4 मार्काने राहिला, तर तू कमी कुठे पडत होता? GS मध्ये पडत होता की तू ऑप्शनल मध्ये कमी पडत होता? आणि मग त्याला तू नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये कसं मॉडिफाय केलं? मी दोन्ही पण ठिकाणी मला जास्त मार्क्स नाही भेटायचे. दोन्ही पण ठिकाणी ॲव्हरेज मार्क पडायचे मला GS आणि ऑप्शनलला. आणि त्याला रेक्टिफाय करण्यासाठी मी टेस्ट सीरीज जॉईन केला होता आणि त्यामुळे माझ्या आन्सर्स मग मी इव्हॅल्युएट करून घेतले होते. त्या इव्हॅल्युएशनमधनं मला कळायचं की आपण कुठे मिस्टेक्स करतो आणि त्या मिस्टेक रेक्टिफाय करायच्या जेणेकरून पुढच्या पेपरमध्ये आपल्याला मग त्या बेटर मार्क्स स्कोर होईल कम्पेअर्ड टू द लास्ट पेपर. ओके, अजून माझं पर्सनल एक क्वेश्चन होता की मी आता सध्या तरी 1 वर्षानंतर मी प्रिपरेशन चालू करतोय. 1 वर्षानंतर, आता सध्या काही नाहीये. तर मी आता असं युट्यूबवर किंवा ऑनलाईन रिसोर्स मध्ये काय बघायला पाहिजे की जेणेकरून आता मला माहिती आहे की इंटरव्ह्यू मध्ये हे विचारते, मेन्स मध्ये हा सिलेबस आहे, पण ऍडिशनल मी अशा काय सवयी लावून घ्यायला पाहिजे की RSTV आहे समजा, असे टाईपच्या मी काय सवयी लावून घ्यायला पाहिजे? RSTV इज अ गुड ऑप्शन. RSTVवरचे डिबेट्स चांगल्या असतात. एक सेगमेंट आहे त्यांचा, काय नाव आहे त्याचं यार, RSTVचं एक सेगमेंट आहे त्याचं नाव मला आठवत नाही आता. Big picture. बिग पिक्चर राईट. बिग पिक्चर इज व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. तिथून तुम्ही स्टार्ट करणं पॉसिबल आहे. त्यातले डिस्कशन बरेच हेल्दी असतात, म्हणजे फॅक्च्युअली करेक्ट असतात जनरली. त्यामुळे तिथून स्टार्ट करणं काहीच हरकत नाही. आणि अलॉंग विथ इट बरेच क्लासेसचे ते व्हिडिओज आहेत. आता बायजूचे व्हिडिओज आहेत, राऊज IASचे व्हिडिओज आहेत. त्यामुळे यू कॅन स्टार्ट विथ एनिथिंग. तुमच्या पुढे असा भंडार पडला आहे सध्या यूट्यूबवर. ओके, माय लास्ट क्वेश्चन इज की आता तू एक फेवर करशील का आम्हाला की तुला जे म्हणजे तू आता जसं ओळखलं, तू आय थिंक AIR 8 सराफ नाव मला माहित नाही, त्यांना ओळखतो तू, तर त्यांचा कॉन्टॅक्ट मिळू शकेल का की जेणेकरून आम्हाला पण त्यांचा पण पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा अटेम्प्ट द्यायचा पर्स्पेक्टिव्ह कसा होता तो आम्हाला कळू शकेल? तर असे मी तुझे त्याला विचार कॉन्टॅक्ट. नक्कीच एकदा, जर तो असेल अवेलेबल. आता कारण कसं आहे ना, जॉईनिंग येणार आहेत बहुतेक, तर त्यामुळे त्याला पण तिथे बिझी असतील की माहिती नाही मला, ज्यांचा IAS ज्यांना मिळेल त्यांचा. तर ओके, त्यामुळे आय वुड डेफिनेटली आस्क हिम. इफ इज रेडी आय विल लेट यू नो. ओके, थँक्यू व्हेरी मच. किंवा तुम्ही थँक्यू. त्यामुळे त्यांचा ब्लॉग पण तुम्ही सर्च करणं पॉसिबल आहे. त्यांनी मला वाटतं ब्लॉग पण लिहिला आहे. तर जस्ट गुगल त्याचं नाव, अभिषेक सराफ नाव, आणि त्याचा ब्लॉग ओके, तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. त्याची स्ट्रॅटेजी वगैरे जे काय असेल ते. ओके, थँक्यू.
हॅलो सर, मला पॅटर्न बद्दल क्वेश्चन विचारायचा होता. हॅलो हां बोल ना. सर, मी फेज 2 मध्ये आपल्याला 9 पेपर द्यावे लागतात. तर त्याचे हो. पहिले 2 पेपर लँग्वेजचे पेपर जर सोडले तर रिमेनिंग 7 पेपर्स आपल्याला आपल्या मनाच्या मीडियम ऑफ लँग्वेजने देता येतात. तर सपोज आपण मराठी लँग्वेज चूज केली मीडियम ऑफ लँग्वेज, तर आणि त्याचबरोबर फेज 3 म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू तो आपण मराठीच्या पॅनलमध्ये दिला तर त्याचा डज इट अफेक्ट अवर रँक? Nothing. It doesn't impact anything. You can choose any language to give your interview or mains. Or it is mostly seen that the people who write their mains in Marathi, they score good marks. So no, not a discrimination at that point. You can choose any language you want. ओके सर, थँक्यू. Doesn't impact rank or anything. सर, माझा एक क्वेश्चन होता की जर आपण सीसॅटला किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, म्हणजे आतापासून सीसॅटची तयारी केली पाहिजे का एक्झामच्या आधी 2-3 महिने आपण केलं तरी पुरेसं होतं? सीसॅटचं एक काम करा, क्वेश्चन पेपर घेऊन बघायचा आपला. सीसॅटचा एक क्वेश्चन पेपर घेऊन बघायचा, तो सॉल्व्ह करून बघायचा, जो पास्ट क्वेश्चन पेपर आहे UPSCचा. आणि इव्हन UPSC साईटवर त्याची आन्सर की पण दिलेली असते. तर तुम्ही तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा, 2 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. जर यू आर गेटिंग मोर दॅन 80 मार्क्स इन each of the paper, then no need to study that much for CSAT. बिकॉज आपला इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडंसं आपला लॉजिकल पार्ट डेव्हलप असतो, त्यामुळे इंग्लिश आणि जे बेसिक मॅथ्स असतं ते खूप जड जात नाही आपल्याला. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता, अदरवाईज आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ शकेल. ओके सर. सर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे फीडबॅक. Hello. की येस येस. Yeah, sorry, Ron, for interrupt you. But sir, my question is that, sir, how to manage job and preparation at the same time? Because yeah, now I'm in final year and I already placed in product-based company. So I am decided to plan for like I have to gain some experience from corporate world also, and same time I have to prepare preparation for UPSC also. Okay, So I how got your question. to tackle all those things? I think in the first few months you won't get time to prepare for this examination because you will be overwhelmed and involved in so many activities that will be going around while joining the company. So let it go. Let it just spend some months in whatever activities that are going to be there in the joining process. After that, you have to be very disciplined. That if you are getting like your job is from 9 to 6, then in the morning you can definitely devote 1 hour, and in the evening you can devote 2 to 3 hours, not more than that. And if you are getting 2 days holidays on weekends, then you have to make sure that you don't waste that time and utilize that to add much extent as possible, like 10-12 hours you can devote to studies. So by being disciplined in this way, you can definitely manage your studies and job. Okay, thank you, sir. So I completed my old NCERT's book. So is there big difference between old NCERT's and new NCERT? Not much of a difference between them, and both these books are equally good. So I would definitely I will say there's one not much of a difference. Then now you have completed NCERTs, you can definitely shift to some of the basic books. Okay, sir. Thank you, sir. Thank you. Sir, I think there is Priyanka one has more asked in question. chat box. Yes, sir. There is one more question. Which site you suggested for GS2? Please give the name of that site. It is Insights on India. Insights on India. Thank you, sir. Right now we are closing our question and answer session. Sir, the next session, the next point that we are going to organize here is that nothing but the feedback session. So UPSC म्हटलं की त्याच्या बाबतीत अनेक गोष्टी असतात बाहेर, लोकांकडून आपल्याला कळत असतात. अतिशय प्रेस्टिजियस एक्झाम आणि अतिशय टफेस्ट एशियामधली टफेस्ट एक्झाम म्हणून ओळखली जाते. तर त्याच्या बाबतीत अनेक मिथ्स असतात, अनेक गोष्टी आपल्याला बाहेरून कळत असतात. तर या सेशन मधून नक्कीच आम्हाला कोणत्या कोणत्या UPSCच्या बाबतीत मिथ्स आहेत, आपण नक्की ते करू शकतो की नाही, किती वर्ष आपण डिवोट केली पाहिजेत, नक्कीच याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगितली. सो मी आता जे कोणी पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना
विनंती करेन की जर कोणी इंटरेस्टेड असेल तर दे कॅन गिव्ह फीडबॅक ऑन दिस सेशन. Just a Hello, minute, sir. Komal Yadav has asked, can you take last question, please? Definitely you can ask. Yeah, sir. Before feedback, I just wanted to ask one question. Like when we go for like reading newspaper, so there are many technical terms. Like first of all, at a beginner, we didn't understand those things. So it takes more time to adopt that things, and we have to like search small things on internet. So Right. would you suggest like first of all we have to cover that basics like economics and all NCERTs, that stuff, and then like after that we have to just go for the newspaper. So what's your opinion? So how we like tackle this? Okay, got your question. I just mentioned that if you these are simultaneous activities. You start reading newspaper, whatever terms that you are finding difficult, Google them, no issues. Along with it, you maintain I just mentioned that if you are asking for economics, then start reading a book. I just suggested that Sriram IS book is good for economy. So go to that book, understand basic concepts, then you can definitely and easily read the newspaper. There won't be any trouble to you. Yeah, yes, sir. Thank you, sir. So can I ask Yes, a sir. So question? talking about feedback, so it's a very and like it's very nice session because I see many of the aspirants or many of the officers gives like a fixed strategy like do this and do that, but you have put forth your points very perfectly, and like you give options like you can do this and you can also do this like based on a situation what students are like face. So yeah, it's a very wonderful session, sir, and thank you for interacting with us. Thank you. Anybody still want to give any feedback to the session? It may be positive, it may be negative. Thank you, sir, for guiding us. It will certainly help us in our preparation, and you answered our all questions satisfactorily. Thank you. Thank you. Venkatesh Singh, he has a question or she has a question, I'm not sure. Can Good ask, evening, sir. definitely. Good evening, sir. Am I audible? Yeah. Go ahead, Sir, Venkatesh. I have a question that if we opt history as an optional for UPSC, is there good marking schemes for that? The students can score good in history, or should they choose another option? History gives you average marks. That means if you study good, then you can get around 250 run marks, you can definitely get. But to cover the optional, no, it takes a lot of time. I just mentioned that it has 4 distinct parts like ancient, medieval, modern, and world history. Just go to syllabus first. Okay. And if you're finding that you can cover that, then definitely go for the optional. Option is good. In that way, Sir, option is really good. a counter question to that, sir. Which subject you would prefer for optional other than history? Which you would suggest that could be good for Questions UPSC? tricky. But yeah, I'm just saying to you now, it also should resonate with you. It is not only about me that what I like and what I don't dislike. Because if I say to you that I would like botany, then it doesn't mean that you would also like botany, no. So it is Yeah, very different from each of us. But there are some small subjects that I would have preferred, like sociology or anthropology or public administration or zoology or botany. So I would have preferred a small subject. That's it. okay. Thank you, sir. Yes, thank you for all your feedbacks. We will move towards the next point. That is nothing but the vote of thanks, and I would like to call upon Rotractor Kaustu for the vote of thanks. Am I audible? Yeah. Yes, sir. Thank you so much, sir. एक मोठा भाऊ ज्या पद्धतीने आपल्या लहान भावंडांना मार्गदर्शन करत असतो, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देत असतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही आमच्या सर्व प्रॉब्लेम्सचं सोल्युशन दिलं. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये जगत असताना अनेक प्रश्न आपल्या सर्वांना पडत असतात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता आपण प्रयत्न करतो
तेव्हा अनेक उत्तरं देखील आपल्याला मिळत जातात आणि या उत्तरांमधून पुन्हा नवनवीन प्रश्न तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आज आपल्या मार्गदर्शनातून आमच्या सर्वांच्या जे अनुत्तरित प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं आम्हा सर्वांना मिळाली. याबद्दल आपले खूप खूप आभार सर. आजच्या ऊर्जा ॲस्पायर टू इन्स्पायर या सेशनसाठी आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आपलं मार्गदर्शन दिलं, याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. वालचंद कॉलेजच्या ज्या स्टाफ मेंबर्सनी हे सेशन घेण्यासाठी आम्हाला मदत केली, ते सर्व स्टाफ मेंबर्स, ते सर्व विद्यार्थी, क्लब, नॉन क्लब मेंबर्स ज्यांनी हे सेशन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेशनमध्ये जे विद्यार्थी जुळले, ज्यांनी आपले मार्गदर्शन घेतलं, आपले डाऊट्स विचारले आणि आपण फीडबॅक देखील दिले, अशा सर्वांचं मी टीम अभिनवच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. एक असं म्हटलं जातं की संघर्षाचं बीज रोवल्यानंतर यशाचं झाड नक्की उगवतं, आणि हाच संदेश आज आपण प्रॅक्टिकली आम्हा सर्वांना दिलात. मी आशा करतो की भविष्यामध्ये देखील मी IAS झालो, मी IPS झाले, मी IFS झालं, असं कोणीतरी पत्र लिहून अभिनव इंगोळे सरांना नक्की पाठवेल आणि तेच आजच्या सेशनचं खरं फळ झालेलं असेल. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आपण सर्वांनी आपला वेळ दिलात आणि विशेष करून अभिनव सरांचे आभार मानतो की आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आपला वेळ दिलात. याबरोबरच हे सेशन संपलं असं मी सर्वांच्या वतीनं, टीम अभिनवच्या वतीनं डिक्लेअर करतो. तरी देखील कुणाला इन्फॉर्मल काही सरांशी बोलायचं असेल तर थोड्या वेळासाठी सरांचा थोडा वेळ घेऊन आपण बोलू शकता. तुम्ही बोलण्याच्या आधी काही मीच थोडंसं बोलतो तुमच्यासोबत एकदा. थँक्यू, तुमचा वेळ देतो मी. पण मला असं वाटतं की कॉलेज लाईफ ना खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी. वी गेट टू नो मोर अबाउट अवर सेल्फ, मोर अबाउट अवर फ्रेंड्स, आणि आपण प्राइसलेस फ्रेंड्स इथून कॉलेजमध्ये जमा करत असतो. त्यामुळे खूप सिरियसली कॉलेजमधनं एक्झामकडे बघू नका, असं माझा तुम्हाला ॲडवाईस आहे. एक्झाम आवश्यक आहेच, इम्पॉर्टंट आहे, लाईफचा एक खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे. नक्कीच या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण हे सगळं असताना सुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये जी मजा करता, जे लोक जमवतात, ते दॅट इज बियॉन्ड एव्हरीथिंग. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, अभ्यासावर फोकस करा, सिव्हिल सर्व्हिसवर एक टाईम द्या त्याला, पण डोंट मिस आउट द फन दॅट कॉलेज इज. सो दॅट इज माय फन. डोंट बी टू सिरियस अबाउट दिस एक्झामिनेशन, because once you get too serious ना, it sort of nags you, it irritates you. त्यामुळे सगळ्या गोष्टी ओपन ठेवा आणि थोडा अभ्यास चालू ठेवा. पण बाकी सगळ्या गोष्टी सप्रेस तुम्ही करून ठेवताय की नाही, मी फ्रेंड्सला भेटणार नाही आहे, मी कॉलेजमधल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आहे, फक्त अभ्यास करणार आहे, देन इट्स ऑफ आय डोंट थिंक देर इज मच यूज टू इट. जस्ट एन्जॉय युअर फेज इन कॉलेज. माझा असा क्वेश्चन होता की रोड ट्रॅक मध्ये तू काय शिकला आणि रोड ट्रॅक मी तुला कशी मदत केली? कारण की रोड ट्रॅक, आता मी माझं सांगायचं झालं तर मी सेकंड इयर मध्ये JT होतो, जॉईंट ट्रेजरर. थर्ड इयर मध्ये सेक्रेटरी होतो आणि आता लास्ट इयर मध्ये ISD होतो. तर मी तरी खूप काही शिकलो. आणि तर तू काय शिकला आणि तेव्हाचं रोड ट्रॅक कसं होतं हे पण जाणून घ्यायचं. मी जे रोटॅक्टमधनं आज मला भेटलं आहे त्याची मी असं क्वांटिफाय करणं पॉसिबलच नाही. आता इतक्या इन्युमरेबल गोष्टी भेटल्या आहेत. पण मला असं वाटतं की इथे जर मी रोटॅक्टबद्दल सांगितलं तर बाकी जे नॉन क्लब मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी थोडंसं ते वेगळं असेल. त्यामुळे आपण नंतर एखादा वाटल्यास रोटॅक्टसाठी आपण इव्हेंट घेऊ, ओनली फॉर रोटॅक्ट पीपल, देन वी कॅन डिस्कस दिस थिंग्स. ओके ओके शुअर. मग मी ते कॉन्टॅक्ट पण मला पाहिजे होते, बऱ्याच जणांशी तू कॉन्टॅक्ट केले असेल तर ते पण. As Susmit asked about road track, so it's not a thing like non club members felt sorry about that. So we all know that road track is always organized nice events and it's always inspiring. So you can say about the road track, like how road track was at your time. So definitely you can say that. So Okay, that now you're saying it, I will make it very short. That what we used to do, and I told you that I was sub editor
to be frank, in first year I was very nervous. I used to be a very frightful person. I was really very scared of going on the stage, participating in any of the events, or even speaking, because I come from a small place where the focus on English is almost negligible. So my English was not good at all. So and in club there used to be compulsion that you have to speak in English. So in the beginning I used to find it very tough that how am I going to survive there, you know. But there is one very important thing, that even if you fail in Rotaract, there are 1,000 people to support you. No one will laugh on you that what you have spoken, Exactly. you are speaking wrong, you are making incorrect statement. They would come to you and they would appreciate your effort that you came forward and spoke up your mind. That is very good encouraging thing about it. And second thing I like is about the discipline of Rotaract. Rotaract hardly gives, they all have fun, but they also have their limits, that you should not cross them to make it irritation or a nuisance for someone else. So in that matter, I found Rotaract very good, and we all were very good friends. I made the best friends of my life in club and college. So then nothing can match the experience that I had in Rotaract, and the teachings are immense teachings are there. When I was made club service director in third year, we all know club service director job is to be in front of people and speak for around 2 and 2.5 hours in English, that too. So when I was made a job, assistant club service director ACSD, I was very scared that how am I going to do it now that everything is over. I'm going to be a laughing stock. But after this, I worked seriously on my English. One funny story is there. My English was not that good, so it was uh, it was a challenge how to overcome it so that I won't be a fool in front of so many people. So I needed a person who will speak to me in English. But I was very fearful to whom I will talk with, who would listen to me and won't judge me. So I used to call customer care. They are the people who will listen to anything you say and react to it. So I used to call customer care, talk to them in English whole night, 1 hour, 2 hour, just to rectify my English. What am I speaking? How am I employing my grammar? Am I using the right words? And it was a good speaking practice. So that actually helped me in enriching whatever small English that I can speak today is because of that effort, I can definitely say. So these many stories are there. I don't think it is the right platform to share stories of Rotaract. So therefore, we can definitely have some session and then we can definitely discuss. Any doubts in the chat section? Okay. Thank you so much, everyone, that you listened to me patiently and bear with me. Thanks a lot. Thank you. I would like to request everyone to switch on their videos if possible. We will have a snapshots. I would request Vedant to have one non-informal session with Rotractor Abhinav. Retractor session with his no more retractor. For me, once a Rotractor, always a Rotractor. Always it's no means at start he said. Yeah. Yes, I am taking screenshot. Wait a minute, everybody. Yes, fine. Then. बाकी अभ्यास करत असताना दादा मग सगळा घरूनच अभ्यास केला का कुठे बाहेर गावी वगैरे, म्हणजे बाकी अटेम्प्ट बद्दल सुरुवातीला जरी क्लासेस घेतले तरी नंतर?
नंतर मग काय 1 वर्ष मी दिल्लीला होतो. जसं मागेच म्हटलं तुम्ही थोडं बोलताना म्हटलं होतं की प्रॅक्टिस करण्यासाठी दिल्लीला होतो आणि मागच्या 1.5-2 वर्षापासून मुंबईला आता सेबीत जेव्हापासून जॉईन झालो आहे तेव्हापासून. आणि हा अटेम्प्ट तर मग इथनंच दिला, मुंबईतनं दिला होता. तुमचं कॉलेज सुद्धा मग आता ऑनलाईन सुरू आहे का? हो हो, ऑनलाईनच अरे लेक्चर्स बाप, वगैरे सगळं. डिफिकल्ट टाइम आहे यार. आणि प्लेसमेंट्स वगैरे मग? ते सुद्धा ऑनलाईनच सगळं. हो हो, अच्छा. पण आहे ना म्हणजे सुरू प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी, काही डिस्टर्ब होत नाही आहे त्याच्यामध्ये ना? नाही नाही, चालू आहे. ओके, ठीक आहे. चालेल, ऑल द बेस्ट. एखाद्या वेळेस मग आता जेव्हा परत कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा एकदा तिकडे येऊ आम्ही लोक सगळेच आणि तेव्हा नक्कीच भेटू आपण लोक. हो हो, नक्की. ओके, चालेल. हा. ऑल द अभिनव बेस्ट दादा, टू ईच वन ऑफ तुझी यू. ईमेल आयडी दे ना. ईमेल आयडी. ईमेल हां, abhinavingole@yahoo.com. ओके, ठीक. ओके, चलो बाय, ऑल द बेस्ट एवरीवन. बाय बाय. हा, बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Thank you. sir. Thank you. ओके, Thank you, Dr. थँक्यू थँक्यू दादा. थँक्यू. चलो बाय बाय. वंडरफुल. छान होतं वेदांत. कमिटी, पूर्ण कमिटी रे. हो, रेकॉर्डिंग ऑफ करून द्या ना. हा प्लीज. लाईव्ह आहे. अरे युट्यूब लाईव्ह आहे का? अरे बाप रे.